दिला, ह्याचं कॉन्ट्रॅक्ट त्याला दिलं ही माहिती, आणि गेला ते गेला. आता काय देणं घेणं ठरलंय त्याला अगोदर जरा काय मिळतंय तेवढं घ्यावं, नाहीतर परत तमाशा संपून 23 तारखेला ते आशा गुंडाळून जर आटपडीला गेला आणि परत येऊ माघारी मागायला गेला तर तो काय परत यायचं मला काय दिसत. सगळे तमाशेगीर मंडळी सगळे आशा गुंडाळून जाणार आहेत. मागचे पण काय तमाशा बरोबर त्यांच्या जाते तिथंच गप होते हे काय माहित नाही, पण ते त्यांचं काय पण असू दे, दादांना भरघोस मतानं निवडून द्या. कारण तुळशीच्या लग्नाला ऊस मिळत नव्हती, ते आता सगळं ऊसाचं सगळं नंदनवन झालंय. दादाने पहिल्यांदा पाणी आणलं, ऊस केला झाला, ऊस घालवायची जोडणी झाली. ऊसाचा फायदा म्हणजे कारखान्याचा फायदा काय, सगळ्यांचा ऊस चालला, दिवाळी आल्या, त्यांच्याबरोबर जे आलेले कामगार आले, त्यांच्या आपली पेट लाईनचा धंदा दिवाळी कधीच झाली नव्हती एवढा. त्या पेटकरी सांगतील की आमचा एवढी दिवाळी चांगली झाली, एवढा धंदा चांगला, ते कशावर व्हावं लागलंय सगळं. बरं बाकीच्या कारखान्याकडे काटा मारायचा बंद केला, ते फायदा सगळीकडनं फायदा व्हावा लागलाय. मग हे एवढं बोलून मी थांबतो. फक्त हाताच्या चिन्हावर हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबून प्रचंड मतानं दादाला निवडून द्या. आणि बिरोबाला एवढंच साकडं करतो की झिरो शेवनच्या गाड्या फिरवून हे काय उपयोग होत नाही. बिरोबाचा जे देवाचा रथ आहे तो 7 घोड्यांचा आहे, आणि ते 7 घोडे त्यांना आता कसा सगळ्यांना घोडा लावतील ते त्यांचं ते बिरोबाला जाणं, एवढं साकडं घालून तुम्हाला कळकळीची विनंती करून मी इथं थांबतो. यानंतर जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यानंतर मार्केट कमिटी माजी सभापती माननीय JK मामा यांनी सभेला प्रबोधन करावं. आजच्या विक्रमदादा सावंत यांच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असलेले माननीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार विक्रमदादा सावंत यांच्या सोबत आलेले जिल्हा DCC बँकेचे संचालक प्रकाशानंद जमदाळे साहेब, त्यासोबत आमच्या गावचे सुपुत्र बँकेचे संचालक मनसूर खतीब, आपल्या जिल्हा परिषद गटाचे महादेवराव पाटील, त्यांच्यासोबत असणारे राम पाटील, आमच्या गावचे सरपंच, त्यांच्यासोबत असलेले सर्व कार्यकर्ते, डफळापूर गटातील LP गटातील सर्व कार्यकर्ते, सरपंच, त्यांच्यासोबत आलेले सर्व सहकारी, सोसायटीचे संचालक, चेअरमन आणि आपण उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनी, मला विक्रमदादांच्या बाबतीत एकच सांगायचं आहे. आपला महाराष्ट्र राज्य निर्मिती झाल्यानंतर आपण आपल्या तालुक्यातून 10 ते 11 आमदार निवडून दिले. त्यांनी 2019 ला आपण दादाला निवडून दिलं. तोपर्यंत विधानसभेमध्ये आपल्या तालुक्याचा एकही प्रश्नाचा उल्लेख केला नव्हता. मात्र गेल्या 5 वर्षातील इतिहास जर तुम्ही बघितला, प्रत्येक विधानसभेमध्ये जतचा आवाज घुमत होता, आणि ते विक्रमदादाच्या आमदारकीमुळे. तुम्हाला लक्षात आणून देतो, एक नाही एकदाच घुमला असं नाही, आपल्या सांगली जिल्ह्यात तर पहिल्या नंबरनं त्यांनी प्रश्न उपस्थित केले. 214 त्यांच्या कार्यकर्तेमध्ये लक्षवेधी प्रश्न उपस्थित केले. म्हणजे त्यांच्याजवळ बुद्धिमत्ता होती. आपल्या तालुक्यातली प्रश्नाची जाणीव महाराष्ट्र सदनाला करून दिली, म्हणजे विधानसभेला. त्यामुळं थोडं ऐकणं जाऊ लागलं, आणि त्यानंतर जो कायापालट होत गेला. पहिल्या 2-2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांचे म्हणजे सत्ता होती, त्या पिरियड मध्ये माननीय जयंतराव पाटलांच्या प्रयत्नाने, कारण जलसंपदा मंत्री होते, आणि आपला ठराविक भागच पाण्याच्या शिंचराखाली येत होता, म्हणजे आपला पश्चिम भाग.
मात्र पूर्व भागाच्या 65 गावांचा प्रश्न जयवंतराव पाटील साहेब जलसंपदा मंत्री झाल्यामुळं त्यांनी 6 टीएमसी पाणी जतची स्पेशल राखीव उपलब्ध करून दिलं. त्यामुळं तो प्रश्न आपल्या जत तालुक्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आणि त्याचा पाठपुरावा आपल्या आमदार विक्रम दादाने यांनी केला. एवढ्यावरच दादा थांबलेला आहे. आता आपल्या पश्चिम भागातल्या पाणी मिळालं नाही, पूर्व भागाला पाणी मिळत नव्हतं, तर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यापर्यंत साखळी घालून आता यंदा बघा किंवा गेली 3-4 वर्ष बघा तुमची बोगले पाणी आणून पूर्व भागातील वंचित गावांना सुद्धा पाणी उपलब्ध देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यामुळेच त्याला आपण पाणीदार आमदार म्हणतोय, कारण पाण्यासाठी त्याने अहोरात्र प्रयत्न केला आणि आपल्या तालुक्यामध्ये थोडस आशेचं किरण निर्माण झालं. त्यानंतर दुसरा प्रश्न एक तुम्हाला सांगतो जाता जाता की रस्त्याचा प्रश्न जत तालुक्यात गंभीर आहे. कारण आपलं क्षेत्र सांगली जिल्ह्याच्या मानानं 1/3 आहे. कुठलाही आमदार सगळे रस्ते 5 वर्षात पूर्ण करतो म्हटलं तर शक्य नाही, कारण आपले 3 आमदार निधी यावा त्यावेळेला आपले रस्ते होते. परंतु प्रत्येक गावाला थोडं ना थोडं रस्ते करून मार्गी लावण्याचा प्रयत्न दादाने केला. रस्ते झाले, पाणी झालं. आरोग्याच्या बाबतीत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यामध्ये बऱ्याच म्हणजे दवाखान्यात इमारती असू दे, तिथे सुधारणा असू दे, म्हणजे आरोग्याच्या प्रश्नाने दृष्टीने त्यांनी आपलं योगदान केले. त्याचबरोबर त्यांची दृष्टी आपला जत तालुक्यातील गरीब जनता आहे आणि त्यांना शिक्षण व्यवस्थित मिळावं यासाठी शिक्षण विभागामध्ये जास्तीत जास्त खोल्या देऊन जतला जास्तीत जास्त फंड आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आरोग्य असू दे, रस्ते असू दे, पाण्याचा प्रश्न असू दे, या दृष्टीनं सगळे आपल्या विधानसभेच्या पटलावर प्रश्न मांडून सोडवण्याचा प्रयत्न केला. असा आमदार आपण पाठीमागे जरा वळून बघितला, एकही आवाज उठवला नाही, आपलं दुर्दैव होतं. मात्र असल्या सोन्यासारखा जर आमदार अहोरात्र काम करतोय तर त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहणे हे आपलं कर्तव्य आहे. आणि आमच्या डफळापूर मतदारसंघातील सर्व जनता सर्व शक्तीनिशी 20 तारखेला हातावर मतदान करून आपली ताकद दाखवून देतील एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो. जय जय. यानंतर महादेव बंडकर माजी सरपंच डोरली त्यांनी 2 मिनिटात सभेला प्रबोधन करावं. महादेव बंडकर माजी सरपंच डोरली. हॅलो. आज या ठिकाणी विक्रमदादाच्या प्रचाराच्या निमित्ताने सर्व व्यासपीठ त्याचबरोबर या गटातील सर्व सरपंच माजी सरपंच सदस्य मी या दादाने काम केलेलं माझ्या गावापुरतं सांगतोय, जास्त काही मी सांगत नाही. तुमच्या प्रत्येक गावामध्ये काम केले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आमच्या डोरली गावामध्ये दादाने या ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या योजनेला 2.25 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. त्याचबरोबर आमच्या ब्रह्मनाथ मंदिराच्या रस्त्यासाठी 45 लाख रुपयाचा निधी देऊन डांबरीचं काम केलेलं आहे त्या ठिकाणी. त्याचबरोबर आमच्या गावातील एक आनंद रस्ता आहे, घुसनोर वस्ती म्हणून आहे, तिथे एक 15 लाख रुपये देऊन त्या ठिकाणी दादानी त्या वस्तीची तिकडे अडचण मिटवलेली आहे. त्याचबरोबर आमच्या गावामध्ये एक मरगुबाई लक्ष्मीचं मंदिर आहे, त्या ठिकाणी तिकडला 8 लाख रुपयाचा निधी देऊन ते तिकडे प्रश्न काढलेला आहे. त्या ठिकाणी सर्वात जास्त निधी या ठिकाणी विक्रमदादाने आमच्या गावाला दिला आहे, जवळजवळ 3.5 कोटी रुपये दिले. त्याबद्दल मी या ठिकाणी आमचे कार्यकर्ते घेऊन आज दादांनी 6 गाड्या घेऊन या ठिकाणी उपस्थित आहे आणि जवळजवळ 10 मोटरसायकल आहेत, त्याच्यावरती 2-2, 3-3 माणसं आहेत. जास्तीत जास्त मी मतदान करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी आमचं गाव समाजाचा असून देखील मी करणार आहे. या ठिकाणी एवढंच मी बोलतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर महादेव सट्टे यांनी सभेला प्रबोधन करावं 2 मिनिटात.
हॅलो, या ठिकाणी आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते, आपल्या सर्वांचे लाडके नेते, या तालुक्याचा आवाज विधानसभेत घुमवणारे आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आदरणीय विक्रमदादा सावंत यांच्या प्रचारार्थ आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आलो आहोत. मी आमच्या गावच्या वतीने एवढीच एक ग्वाही करतो की आमच्या भागातून जास्तीत जास्त मतदान देऊन विक्रमदादाला पुन्हा एकदा आपल्या तालुक्याचा आवाज, आपल्या जिल्ह्याचा आवाज विधानसभेत मांडण्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांना हाताचं बळकटीकरण करून त्यांना परत एकदा विधानसभेत पाठवूया, एवढीच मी सर्वांना विनंती करतो. या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो. यानंतर जिरग्याचे साताप्पा पाटील विकास सोसायटीचे चेअरमन यांनी मार्गदर्शन करावं. यानंतर शिवाजी चंदन शिवे. साताप्पा पाटील चला. शिवाय महाराजा जर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आदरणीय विक्रमदादा सावंत यांनी आपल्या जर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, तर आपण सर्वांनी त्यांच्या कार्याचं जे कौतुक आहे ते कौतुक आपण मतदानाच्या स्वरूपात सर्वांनी त्यांना भरघोस मताने विजय करून द्यायचं आहे. एवढं सांगून मी 2 शब्द सांगतो. यानंतर बिळुकीचे शिवाजी चंदन शिवे यांनी 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. सन्माननीय विचार मंच आणि विचार मंचा समोर उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनींनो, आज आपण एवढ्या बहुसंख्येने उपस्थित आहे कारण दिनांक 20 तारखेला आपल्याला संविधानाने दिलेल्या लोकशाहीचा अधिकार बजवायचं. आपण फार मोठी जबाबदारी दादाच्या माध्यमातून आपण कार्यकर्त्यांनी रक्त मांसाचं वळवण करून दादाच का या मतदारसंघात हवेत यासाठी मी थोडी आकलन आपल्या समोर मांडत आहे. या देशाला 140 वर्षाचा इतिहास आहे. त्या पाठीमागं 140 वर्षाचा इतिहास काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, सामाजिक न्याय आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही काँग्रेसनं आपल्या रक्ताचा थेंब ना थेंब या देशात लोकशाहीच्या माध्यमातून सर्वसामान्यच काय पण 140 कोटी जनतेचा आत्मा म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या 66 तज्ञाच्या निगराण्याखाली या देशाला संविधान दिलं. पण या अलीकडच्या काळात मनुवादाने पछाडलेली मानसिकता घेऊन संघाच्या विचारधारेतून संघाच्या मुशीतून तयार झालेली भाजप जातीवादी, देशद्रोही, समाजद्रोही अशा माध्यमातून जनसामान्याच्या मनात हिंदू राष्ट्र बनाएंगे, 140 कोटी जनता हिंदूच असताना बहुसंख्य ओबीसी समाजाला देवा धर्माच्या नादात अडकावून आपली मनुवादाची दुकानं थाटण्याचा एक अट्टास भाजपच्या माध्यमातून तळागाळातील जातीपर्यंत पोहोचला आहे. तेव्हा माझी संपूर्ण
समाजाला तिथं जात पात काही न धरता मार मांग ढोर चांबार तेली तांबोळी साळी माळी कोणती गोष्टी मुसलमान ही धर्मनिरपेक्ष लोकशाही टिकवायला असेल तर आपण या ठिकाणी ज्या काँग्रेसनं 40 वर्षाचा इतिहास लावून स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरही या देशाला धर्मनिरपेक्षवाद सांगितला म्हणून या जिल्ह्याचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्षच काय पण आपल्या तालुक्याची 2,90,000च्या आसपास लोकांच्या गळ्याची कायद असलेल्या दादांना आपण प्रचंड बहुमताने विजय कराल आणि विजय 51,000च्या घरात असावा एवढी अपेक्षा बाळगून मी माझं लांबत झालेलं भाषण इथं थांबवत आहे. जय भीम जय भारत. यानंतर कुड्डूरचे माजी सरपंच सतीश पांढरे यांनी सभेला प्रबोधन करावं. सतीश पांढरे कुड्डूर माजी सरपंच. सतीश पांढरे. माजी सैनिक मेजर भोसले यांनी 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं. माजी सैनिक भोसले मेजर. यानंतर सतीश पांढरे यांनी माजी सरपंच कुड्डूर 2 मिनिटात प्रबोधन करायचं. हॅलो. आपला लाडका उमेदवार विक्रमदादा सावंत सध्या उभारलेले आहे. त्यांचं चिन्ह आहे हात. हा त्या मताला भरघोस मताने, भरघोस म्हणजे भरघोस त्या मताने सर्वांनी निवडून द्यायचं आहे. एवढंच मी तुम्हाला सर्वांना सांगतोय. नमस्कार. यानंतर जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष त्याचबरोबर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक जत तालुक्याचे बिरबल आणि आपली तोफ टाकणार आहे. त्यांना माझी विनंती आहे सभेसाठी त्यांनी आपले प्रबोधन करावं. जत तालुक्याचे बिरबल. आज डफळापूर जिल्हा परिषद गटाच्या वतीनं या ठिकाणी भव्य दिव्य अशी सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या सभेच्या ऐकण्यासाठी आणि पाठिंबा व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय विक्रमदादा सावंत साहेब आणि या प्रचाराच्या निमित्तानं त्यांनी या जत तालुक्यामध्ये स्वतः बीजेपीकडे उमेदवारी मागितलेली होते. त्यांनी फार मोठा सिंहाचा वाटा या विजयामध्ये उचलणारे सन्माननीय जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रकाशरावजी जमदाडे साहेबांच्या
पाठिंब्यासाठी या जिल्हा परिषद गटातील सर्व माता भगिनी आणि मतदार यांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं. तसेच या प्रचाराच्या निमित्तानं अजून काही वक्ते या ठिकाणी येणार आहेत. आज ही प्रचार सभा घेत असताना आज सन्माननीय कपळापूर जिल्हा परिषद गटातील सर्व आजी माजी जिल्हा परिषद सदस्य या व्यासपीठावर या मंचावर उपस्थित असणारे सर्व प्रमुख, मला वाटतं की ह्या जिल्हा परिषद गटामध्ये ज्यांनी राजकारण केलं, ज्यांनी खिंड लढवली, ती प्रमुख ह्या सर्व व्यासपीठावर प्रमुख म्हणून आहे. विशेष करून आज जातीपाती धर्मांच्या नावाखाली या तालुक्यामध्ये विशेष करून जिल्हा परिषद आपल्या गटामधून जे आपल्या कानावर येते आणि ज्या पद्धतीने प्रचार चालू आहे आणि आज या ठिकाणी उपस्थित असणारे धनगर समाजाचे नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, या ठिकाणी उपस्थित असणारे राम पाटील शिंगणापूरचे, तोडक्या मोडक्या भाषेत बोलणारे कुंडूरचे आमचे बाबासाहेब पाटील आणि सतीश पाटील आणि अण्णाप्पा पांढरे, नंदकुमारी चौगले आणि त्यांची असणारी सर्व टीम, तिथला मागासवर्गीय असणारा समाज, इतर असणारा समाज या ठिकाणी कुंडूरच्या गावामध्ये विक्रमदादा समोरच्या उमेदवारापेक्षा 1% मतदान तुम्हाला जास्त मिळणार. आज सकाळपासून आणि गेल्या 8-10 दिवसापासून या मतदारसंघामध्ये मतदारांच्या भेटीगाठी करणं, त्यांच्या व्यथा ऐकणं, धारवाडीचे पिरसाबाई असतील, तिथले डेप्युटी सरपंच असतील, सर्व त्यांचे सहकारी असतील, सरपंच असतील, हिवऱ्याचे सरपंच त्यांचे सर्व सहकारी, त्याच पद्धतीनं अंकल्याचे सर्व त्यांचे सहकारी, बादचे अशोक गडजे असतील, थोरात कंपनी असेल, माझे परंपर मित्र अरविंद खरात, त्यांचे सुपुत्र आणि सध्याचे डेप्युटी सरपंच, बेळंगीचे सरपंच, डेप्युटी सरपंच अशोक माळे, चेअरमन नरडे, इतर सर्व त्यांचे सहकारी आणि ज्यांनी भाषण या ठिकाणी केलं ते चंदन शिवे, परत आमचे वसाहतीवरच्या सर्व माता भगिनी, बचत गटाच्या महिला आणि श्रीनिवास चंदन शिवे आणि सर्व त्यांचे सहकारी. त्याच पद्धतीनं कपळापूर मंदिर त्या तुमच्या समक्ष सर्व या ठिकाणी नेते मंडळी, या गावचे सरपंच, सर्व नेते मंडळी, कोंडूरचा नाम उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. शिंगणापूरचे सरपंच, डेप्युटी सरपंच अण्णासाहेब पाटील, बाबा माजी चेअरमन, माजी सरपंच पांढरे, नाईक कंपनी, त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकारी, जिरग्याचे साताप्पा पाटील, नंदकुमार कटीकर, गोरख कोरे, परत दीपक लंगुटे, प्रसन्न कोरेंचे भाऊ, या ठिकाणी असणारे त्यांचे सर्व सहकारी आणि जिरग्यामधून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बचत गटाच्या आलेल्या महिला, त्यांचं सुद्धा
खास करून ह्या ठिकाणी मी त्यांचं स्वागत करतो. तसेच इकुंडीहून आलेल्या महिला बचत गटाच्या महिला, इकुंडीचे सरपंच, डेप्युटी सरपंच, परत सोसायटीचे चेअरमन, त्यांच्याबरोबर आलेले सर्व सहकारी, मिरवणूक आलेले त्याचप्रमाणे मिरवणूक होऊन आलेले सागर सौदे, अण्णासाहेब चव्हाण आणि सर्व त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे सहकारी, बचत गटाच्या आलेल्या महिला, त्या पद्धतीनं या खलाटीचे सर्व, विशेष करून ज्यांनी नाईक समाज बांधण्याचं ज्यांनी काम केलं या पूर्ण तालुक्यामध्ये, ते माझे जेवढे मित्र पिंटू नाईक, त्यांचा पाय ऍक्सिडेंट 2 दिवसापूर्वी झाल्यामुळं, पायाला प्लॅस्टर केल्यामुळं ते आज ह्या ठिकाणी येऊ शकले नाहीत, पण त्यांचा सर्व समाज मराठीतून सर्व ग्रुपची ह्या ठिकाणी मंडळी आज ह्या ठिकाणी आणि आज ह्या ठिकाणी आणि या परिसरामध्ये कंटिन्यू होऊन आलेले आमचे श्रीनिवास पाटील, त्यांचे पुतणे आणि सर्व त्यांच्या सोबत आलेले कार्यकर्ते, त्यांचं या ठिकाणी सर्वांचं परत एकदा मी स्वागत करतो. आज विशेष करून माजी सैनिक या जिल्हा परिषद गटातील आणि या तालुक्यातील ज्याने आज विक्रम दादांना, ज्यांनी सैन्य देशाची सेवा केली, आज रिटायर होऊन या ठिकाणी आलेल्या सर्व महिला, त्यांचा आज या ठिकाणी विक्रम दादांना पाठिंबा व्यक्त केला आणि या ठिकाणी सत्कार केला. माजी सैनिकांचा मी डबापूरच्या नगरीच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो, स्वागत करतो. तसेच जोडलीहून आलेले महादेव गंडकर, महादेव सप्ते, जगन्नाथ पाटील, विठ्ठल माने आणि त्यांचे सर्व सहकारी, पांडुरंग, आमचे जुने काँग्रेसचे खंडे समर्थक पांडुरंग पाटील, त्याचप्रमाणे धावडवरून आलेले बिरसाभाई शेख, सोसायटीचे सदस्य नवाजभाई आणि सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष शेख साहेब आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व सहकारी, प्रतापूर चे सर्व सदस्य, त्या ठिकाणचे आलेले ग्रामपंचायतचे सदस्य, त्यांचंही सोसायटीचे सदस्य, त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. कंटिन्यू होऊन आलेले सर्व पदाधिकारी, आज या मतदारसंघामध्ये एक वेगळं वातावरण या ठिकाणी आपलं आहे. गेल्या आठवड्यामध्ये आम्ही जत तालुक्यामध्ये प्रचाराच्या निमित्तानं सर्व गाव जिल्हा परिषद गट प्रचाराच्या निमित्तानं सर्वांचा कानूसा घेतला. सर्व विभागातून या ठिकाणी पाठिंबा मिळत आहे. प्रहार संघटनेचे बच्चू कडू चे सर्व कार्यकर्ते, त्यांचे अध्यक्ष पाठिंबा व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित, त्यांचेही सहर्ष स्वागत.
ते थांब जरा बस. आज गेल्या पंचवार्षिक निवडणूक झाली. त्या निवडणुकीचा काळ तुम्ही आम्ही सर्वांनी बघितलाय. त्या ठिकाणी तीव्र शंका सरकारच्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आलं. उद्धव ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी त्या ठिकाणी सरकार स्थापन झालं. सरकार स्थापन झाल्यानंतर 2-2.5 वर्ष सरकार अगदी शेतकऱ्यांची विषय असो, उद्योगधंद्यांची विषय असो, बेरोजगारांची असो, त्या ठिकाणी चांगलं सरकार चाललं होतं. या ठिकाणची जनता आपल्याला माहित आहे. एका रात्रीमध्ये चमत्कार झाला. त्या ठिकाणी सत्तांतर झालं. त्या ठिकाणी मिंदे सरकार 50 खोके सरकार या ठिकाणी स्थापन झालं. स्थापन झाल्यानंतर आपण बघितलं 2-2.5 वर्षामध्ये त्यांचा कारभार आणि त्यांच्या कारभाराला कट्टाळलेली जनता, ना शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले, ना सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न सुटले, ना महिलांचे प्रश्न सुटले, ना व्यापाऱ्यांचे प्रश्न सुटले. त्या ठिकाणी सरकार स्थापन झाल्यानंतर हे फडणवीस म्हणत होते, अजित पवार त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री झाले. त्यांनी 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केला आणि फडणवीस साहेब म्हणत होते की या पवारांना, अजित दादांना चक्की पिशी या ठिकाणी त्याला तुरुंगात पाठवायचा. नीतिमत्ता राहिलेली नाही. फक्त ही बीजेपीचं सरकार सत्तेसाठी काय वाटेल ते त्या ठिकाणी सरकार फोडलं. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका लागल्या. लोकसभेच्या निवडणुकीला आपण चित्र बघितलं. मगाशी छान चंद्रशेखरनं भाषण केलं. अतिशय मार्मिकतेने या ठिकाणी भाषण केलं. आपला भारत स्वातंत्र्य झाल्यापासून या देशामध्ये नेहरू असतील, इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील, आताचे राहुल गांधी असतील, आणि ज्या महाराष्ट्रावर ज्यांनी एक हाती सत्ता आणण्याचा प्रयत्न केला आणि सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचं त्यानं काम केलं. भारत सरकारमध्ये कृषी मंत्री म्हणून ज्यांनी काम केलं ते आमचे नेते सन्माननीय शरदरावजी पवार साहेब. अशी अवस्था पवार साहेबांची केली की सर्व माणसं निघून गेले. कोणाला ईडी, सीबीआय. परंतु ज्या ज्या वेळेला वादळ निर्माण झालं त्यावेळेला शरद पवार साहेबांच्या ही महाराष्ट्रातली जनता भक्कमपणाने उभे राहिले. आणि कालच्या लोकसभेला आपण सर्वांनी बघितलं 84 वर्षाचा म्हातारा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून आज 31 खासदार या ठिकाणी आणण्याचं काम केलं. आणि करत असताना त्याच उदाहरण देतो. विक्रमदादा ज्या वेळेला ह्या मतदारसंघामध्ये असेल, जत मध्ये असेल, वोटोळ ज्या पद्धतीनं येते अशी 92-84 पासून त्या ठिकाणची ही वारा आणि वोटोळ आम्ही लय बघितले. आणि मला तर एक वैयक्तिक सवय आहे, वोटोळ्यात दिवा लावायचा. आणि तो दिवा लावून विक्रमदादा काय म्हणायचे डबलापूर पॅटर्न
निश्चितपणाने यावेळेला डफळापूर पॅटर्न तुमच्या पाठीशी खंबीर आहे. या जिल्हा परिषद गटातील महादेव पाटील एकच गणित आहे. त्यावेळेचा असणारा राष्ट्रवादी ह्या जिल्हा परिषद गटातील प्रमुख कार्यकर्ते काँग्रेसचे सर्व जाती धर्मातील धनगर समाज जातीवर कधी नाही आणि कधी त्या मतदारसंघामध्ये आम्ही होऊ देणार नाही. मी अतिशय अल्पसंख्याक पंचायत समितीला तुम्ही सहकार्य केलं, थोडं मला पद मिळत गेले, त्याचं सोनं करण्याचं काम केलं. जिल्हा परिषद मध्ये आमचे वैयक्तिक मतभेद झाले, कुणामुळे मतभेद झाले ही सर्व मी इतकं बोलणार नाही. काही लोकांनी स्पष्ट त्यावर बोलले. मतभेद कुणामुळे झालं ही सर्व जिल्हा जत तालुक्यामध्ये त्या डफळापूरच्या जिल्हा परिषद गटामध्ये सर्वांना माहिती आहे. मी अपक्ष म्हणून ही जिल्हा परिषद निवडणूक लढवलो तर 5-6 हजार मला या ठिकाणी मतं मिळाली. आज तेवढीच मतं राष्ट्रवादीची म्हणून 6,000 मतं देण्याची माझी वैयक्तिक गव आहे. आणि राहिलेली मतं असतील काँग्रेस पक्षाची, महादेव पाटील 10 ते 11,000 मतं ह्या मतदारसंघात निश्चित करायला गेली पाहिजे. तुमच्या सर्वांच्या साक्षीला या ठिकाणी मी अभिवचन देतो. एक साधं उदाहरण सांगतो. निष्ठा असली पाहिजे, गद्दारी आपल्या रक्तात नसली पाहिजे. गद्दारी दर बदलू ही करणारी मंडळी फार दिवस टिकत नाही. एक तात्विक भांडण असते, त्या तत्वाला सोडून कधीही आपण विचलित न होता त्या तत्वाला चिटकून राहण्याचं काम त्या ठिकाणचे कार्यकर्ते असतील, मतदार असतील, कोणतं जातीपातीचं भूत आपल्या मनामध्ये कोरण्याचं काम ह्या मतदारसंघामध्ये करत असेल तर ह्या ठिकाणची जनता कधीही माफ करणार नाही आणि ती जनता कधीही मागे लागणार नाही. एक क्षणिक आता आज 17 तारीख आहे, 2-3 दिवस आहेत. गेल्या 15-20 दिवसापासून 4-5 2-3 महिन्याच्या अगोदरपासून इथं जातीय बीज रोवण्याचं काम ह्या ठिकाणी चालू झालं. काय लोक थोडी बळी पडायला लागले. मी बघत होतो काय करायचं. आमचा राष्ट्रवादीचा निर्णय लवकर होत नव्हता. 5-7 तारखेला निर्णय झाला आणि 5-7 तारखेनंतर जत तालुक्यातील राष्ट्रवादी विक्रम दादांच्या भक्कमपणे पाठीमागा उभं. एकच गणित सांगतो, विक्रम दादांचा विजय अगदी सोपा आहे, नशीबच बरोबर आहे. त्या ठिकाणी मागच्या वेळेला आम्ही आरडी साहेबांना त्या ठिकाणी जमदाडी साहेब आहेत, मी आहे आणि बरीचशी मंडळी आहेत. त्यावेळेला राष्ट्रवादी पक्ष वगैरे आम्ही काय नव्हतो, अपक्ष म्हणूनच काम करत होतो. आरडी साहेबांना उभा केलं, 28-30 हजार मतं घेतली. 28-30 हजार मतं आणि विक्रम दादाला मिळालेली मतं आणि जगताप साहेबाला मिळालेली मतं तरी सुद्धा दोन्हींचं बेरीज केल्यानंतर 5-7 हजार मतं ही विक्रम दादाला जास्त. आणि आज तेच गणित ह्या ठिकाणी तमनगौडा रवी पाटील त्यांच्यावर अन्याय झाला, जंगाडे साहेबांवर अन्याय झाला, भूमिपुत्रांना तिकीट द्यायला पाहिजे तर इथपर्यंत ठीक आहे. पण ज्यानं रावलंय आपली व्यक्ती ताकद शक्ती काय हे बघण्यासाठी त्या ठिकाणी ते उभारले. आज सुद्धा मताचं त्या ठिकाणी आरडी साहेबांना जेवढं विभाजन झालं त्या ठिकाणी विभाजन झालं. अधिक राष्ट्रवादी शिवसेना उभाटा गट यांच्या विक्रमदादाच्या पाठीमागा असल्यामुळं मी एक अभ्यासपूर्वक या ठिकाणी करतो. आकडा तुम्ही या ठिकाणी लिहून घ्या. 1,10,000 ते 95,000 पासून आपली साधं अगदी गणित आहे, पण पेटी फुटणार आहे. धवडवाडी पासून हिवऱ्यापासून तो जिल्हा परिषद गट तुमच्यासाठी रात्रीचा दिवस आम्ही या ठिकाणी केलाय. 24 तास आमची या ठिकाणी खुर्ची आहे. विक्रम दादा प्रकाश जमदाडे बँकेच्या माध्यमातून असो, सभापतीचा काळ असो किंवा काही मनातमध्ये न ठेवता कुठली जात पात धर्म अमुक तमुक काही बघितलं नाही. आलं की फोन उचलणं, काम करणं ही तुमच्या सेवेसाठी आम्ही असणारी सर्व मंडळी.
कुठलं काढलंय 2, 3, 4 दिवसात कोणतं आलं कोणतं मतदान. एवढं मतदान सोपं आहे काय? देशाचे पंतप्रधान एक मतानं पडलेले आहे. तुमचं एक मत हे अगदी भाग्य आहे आणि एक मत आपण देण्यासाठी ह्या जिल्हा परिषद गटातून विक्रम दादाला आपण का निवडून द्यायचं का पाठवायचं. आज महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रामध्ये येणार आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून ह्या जत तालुक्यामधून आपल्याला त्या ठिकाणी पाठवायचं. महाविकास आघाडीची सत्ता त्या ठिकाणी आली. जयवंतराव पाटील साहेब भावी मुख्यमंत्री आहेत, विश्वजित कदम कॅबिनेट मंत्री आहेत आणि वेळ पडला तर दुष्काळी भागासाठी आम्ही या ठिकाणी मंत्रीपद त्यांना विक्रमदादाला मागू. तर आमच्या तालुक्याचा असणारा हा दुष्काळ भागाचा काय पराठो निश्चितपणे आम्ही सगळ्यांनी जोडलो. पण लक्षात ठेवा आज गणना या ठिकाणी होणार आहे. जिल्हा परिषद गट आपलं कुठेही या ठिकाणी आपण मागे पडायचं नाही. तुम्हाला कुठल्याही बाबतीत आम्ही कमी पडलो नाही. कामाच्या बाबतीत असो रात्री 12ला जरी फोन केला तरी सुद्धा तुमच्या सेवेला हजर आहे आणि त्यासाठी विक्रम दादाला या ठिकाणी आपण मतदान करायचं. काय लोकांना वाटत होतं मनसूर कधी पाठिंबा व्यक्त खरोखर फॅक्ट होती दादा पाठिंबा देणार नाही. पण माझा एक स्वभाव आहे एक वेळाला येस म्हणलं एक वेळा करायचं मनापासून ठरवलं की त्या मतदारसंघात असू दे तालुका असू दे जेवढी काय करते असते आपल्याला मानणारा वर्ग असो आत एक बाहेर असलं काय चालत नाही. सरळ मार्ग आणि त्या ठिकाणी निश्चितपणानं तुम्हाला 2-4 दिवसापासून सगळ्या सूचना दिलेत. मतदान करायला कमी मतदान जर झालं तर मान आपल्याला खाली ह्या ठिकाणी घालावं लागणार आहे. याचं भवितव्य पंचायत समिती जिल्हा परिषद आहे. काय लोक पाठीमागे लागले कशासाठी? जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी. अरे ज्यानं आयुष्यभरात आदला बदल केले ज्यानं महत्वाची पदं दिली विलासराव जगताप साहेबांनी म्हणेन त्याला जी पदं दिली 5 वर्षे ही मंडळी कधी एका ठिकाणी थांबलेली नाही. तुम्ही वाका कोण आहे? कोण म्हणते आपण कुडबुडी जोशी नेहरू शर्ट घालायचं टोपी घालायचं ह्या खुर्चीला एकदा त्या खुर्चीला त्या ठाप्यावर ह्या ठाप्यावर अशा मंडळी परत तुमच्या जो आता यायला चालू आहे. ज्याला वाचायला येत नाही काम करता येत नाही ही महाराष्ट्र ह्या आपल्या जिल्हा परिषदचं नेतृत्व ज्याने मागच्या वेळेला आपण केलं त्यावेळेला मी पण सभापती होतो. आम्ही कामं करायची मी आपण काम करायचं. स्वर्गीय पद्मराव कदम साहेबांनी फार मोठं त्या ठिकाणी आम्हाला पाठबळ दिलं. स्वर्गीय सुनील चव्हाण असतील सुनील बापू आणि आम्ही तुम्हाला सर्व ह्या जिल्हा परिषद गटातील तालुक्याला जिल्ह्याला महाराष्ट्रातला माहिती आहे. आम्ही दोघांनी ह्या ठिकाणी काम केलं. पण काम करत असताना कधीही काँग्रेस पक्ष किंवा काँग्रेसच्या विचारधारा आम्ही ह्या ठिकाणी सोडले नाही. असे प्रसंग अनेक आहेत परंतु विचारधारा सोडली नाही आणि त्या विचारधारालाच आम्ही राहून त्या ठिकाणी राजकारण केलं. आज राष्ट्रवादीची विचारधारा आहे ती काँग्रेस पक्षाचीच आहे आणि काँग्रेस पक्षाची विचारधारणा ही राष्ट्रवादीची आहे. त्यामुळं आम्ही कधीही त्या विचारापासून विचलित झालो नाही. महाराष्ट्र भाजपचं पूर्ण येण्यासाठी आग्रह केला होता परंतु आमची विचारधारा उष्ट्या पटरीवर बसायची आमची अवलाद नाही. म्हणून परत एकदा तुम्हाला सांगतो आपण राष्ट्रवादीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शिवसैनिकांची मानणारी माणसं आहेत आपल्याला मतदान या ठिकाणी. आज महिलांच्या बाबतीत जर बोलायचं असेल त्या ठिकाणी जमदाडे साहेब आम्ही आहेत. आज या तालुक्यामध्ये बचत गटाच्या माध्यमातून जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम केले. आज ह्या बचत गटाच्या ज्या महिला आहेत त्यांच्या हाताला काम लागावं त्यांनी स्वतःच्या पायावर उभा राहावं स्वतःचा प्रपंच उभा करावा त्या दृष्टीने आमच्या ह्या ठिकाणी दोघांचा या ठिकाणी आज रात्रीचा वेळ असल्यामुळं ठळक ह्या महिला बोलले 5,000 बचत गट आहेत 5,000 महिला या ठिकाणी आपण उपस्थित. आज महिलांचा एक समज झालाय प्रत्येक भाषणात आपल्याला बोलायला पाहिजे. 1500 रुपये दिले महिला म्हणून महिला खुश आहेत.
परंतु महिलांना आपला जो प्रपंच करणारा कुटुंब प्रमुख आहे त्याला विचारा किती घरात पैसे आले तर खिसा मोकळा आहे. पण काँग्रेस पक्षानं या ठिकाणी 1500 रुपये काय होत नाही म्हणून शरद पवार साहेब, जयंतरावजी पाटील साहेब आणि राहुल गांधी साहेब यांनी 3000 रुपये तुम्हाला महिन्याला त्या ठिकाणी महिलांना देण्याचं काम केलं. हे जाता जाता निर्णय झाले त्यांचे, तिजोरीत काय आहे का भाई बघितलं नाही, परंतु ही निर्णय आपली सत्ता येण्यासाठी, सत्तेसाठी काय पण एक मन आहे. त्या लोकांनी काळीच सुद्धा जर मागितलं असतं तरी सुद्धा आम्हाला काळीच सुद्धा तुम्हाला देतो म्हणून सांगितले असतं. त्या अलीकडच्या महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या घोषणा झाल्या, फसव्या घोषणा आहेत. आपल्या जत तालुक्यामध्ये, आपल्या सुद्धा डबापूरमध्ये एक घोषणा झाल्या, त्यावर विक्रमदादा बोलते, मी त्याच्यावर बोलणार नाही की ह्या घोषणा हवेत विरघळल्या आहेत. तुम्हाला एवढंच जाता जाता सांगतो, फार बोलण्यासारखं फार आहे. त्या माझा स्वभाव आहे की समोरचे वाबाड्या काढणं, त्यांच्यावर टीका करणं, आपलं काम, आपले लोक, आपले मतदारसंघ, आपली माणसं यांचं कसं कुटुंब चालेल, त्यांचं कसं पायावर उभारता येईल, त्यांच्या हाताला काम कसं लागेल, त्यांच्या अडचणीतनं कसे प्रश्न सोडवता येतील. या भागामध्ये लाईनीचा मोठ्या प्रमाणात प्रश्न होता. त्या ठिकाणी विक्रमदादा असतील, आम्ही रस्ता रोको केलो अंकलेला, त्या ठिकाणी 20 दूध केंद्र झालं, त्यामुळे डापणापूरला त्या ठिकाणी लाईन. अहो सगळ्या घोषणा यांच्या फुकट. टीसी जवळ द्या, ज्या वेळेला कदम साहेब पालकमंत्री होते त्यावेळेला ह्या मतदारसंघामध्ये विक्रमदादा जवळजवळ 100 टीसी देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. फार वेळ कमी आहे. आज या ठिकाणचा जिरग्याच्या मंडळी पाटील जो ग्रुप आहे खालचा, जाती पातीला बळी पडू नका. आज तुम्ही 100 200 टन त्या ठिकाणी ऊस काढायला आहे. त्या ठिकाणी मी सभापतीच्या काळामध्ये त्या ठिकाणी कदम साहेब पालकमंत्री होते, महामंडळाकडे पैसे नव्हते. साहेबांना म्हटलं, साहेब या ठिकाणचा तलाव होणं गरजेचं आहे. आणि मला म्हणले, मनसूर आता पैसे नाही, काय करायचं? तर साहेब म्हटलं, काही करा, आपल्या त्या माणसांना तिथले धोंडराम पाटील असतील, शिवाजी शेळकेंचे रामू काका असतील, ह्या दोघांची इच्छा होती. शिवाजी शेळके मंडळी आले असतील तर त्यांना माहित आहे की त्या ठिकाणी कदम साहेबांनी जिल्हा नियोजन मधलं 2.5-3 कोटीचा त्या ठिकाणी तलाव घेतला आणि हा तलाव पाण्यानं भरून त्या ठिकाणी 4 वर्ष तुडुंब आहे. खालची पाटील कंपनी उसाचं पीक, हळदीचं पीक, शाळवाचं पीक, विविध द्राक्षे बागा मोठ्या प्रमाणात घ्यायला आले. स्वर्गीय शेळके, शिवाजी शेळके, मोर्याप्पा शेळके कंपनी असलेलं त्यांची माझी विनंती आहे. रामू काकांचं स्वप्न होतं ह्या ठिकाणी तलाव झाला पाहिजे, माझी जनता ह्या शेळकेवाडीचं पाणी मिळालं पाहिजे आणि पाटील कंपनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघायचं झालं पाहिजे. ते आज पूर्णत्वाला नेले. कोण कामाची माणसं काय करते बघा. भूल थापाला बळी न पडता, जाती धर्माला न करता, सातापा पाटील असतील, नंदू कटिकर असतील, सर्व त्यांची टीम असेल. उद्या येणाऱ्या त्या पेटीमध्ये जिरगावच्या गावानं तुम्ही टाकून या ठिकाणी द्यायचं. तसंच कोरे वस्ती असेल, तिथं सुद्धा शिवकालीन मधनं सगळे बंगाली तिथलं तलाव दुरुस्ती, सांड बांधणी ही सगळ्या त्या ठिकाणी केले. मागची कामं आठवा, विक्रमदादांची कामं आठवा आणि त्यावेळेचा अगदी समोर डोळ्यासमोर मस्जिदच्या समोर गेल्यानंतर त्या ठिकाणी बघा आणि त्या ठिकाणी निश्चितपणाने विक्रमदादाचा चेहरा तुमच्या समोर निश्चितपणाने येईल. त्यावेळेला तुम्ही त्या ठिकाणचं बटन हाताच्या चिन्हावर मारायचं. हे मी अगदी ब्रह्मगिरी काय सांगत नाही, झालेली वस्तुस्थिती. काम जे न होणार आहे ते सांगून काय उपयोग नाही. मग जयंतीचा असेल, कंटीचा असेल, खलाटीचा असेल, खलाटीच्या तमाम अगदी जाहीरपणानं सांगतो, आमच्या तालुक्यातून सर्वजण आपण नारळ त्या ठिकाणी वाढवत होतो, फोडत होतो, सगळं करत होतो. कदम साहेबांना त्या मंदिरामध्ये लक्ष्मी देवीच्या त्या ठिकाणी आलो. कोळी बांधव असतील, शिदूर बांधव असतील, देवोले बांधव असतील, लाईट कंपनी असेल, त्या देवळाचा जीर्णोद्धार करण्याचं काम पहिल्या कदम साहेबांच्या सभापतीच्या वेळेला या ठिकाणी आम्ही नारळ फोडून त्या ठिकाणी जाणारा रस्ता केला, सभा मंडप केलं, तिथून डांबरी रस्ता पार त्या कमानीपर्यंत केला. ही विकास म्हणजे काय असतो हे तुम्हाला सांगतो.
आज काहीतरी येतेच विकासाचा गाजर दाखवा आले, पण विकास आम्ही प्रत्यक्षात त्या ठिकाणी केले, फार मोठी या ठिकाणची पुण्य आहे. आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बांधले झाले. आज लोक 100 दीड मला क्यों वाटत्या. आज रामभाऊ पाटील सुद्धा या ठिकाणी आहेत. ब्रिटिश काळाने त्या ठिकाणी आखणी केलेली. मला पाडवळ कलम साहेबांचं त्यावेळेला एवढं मोठ्या प्रमाणात होतं. जयवंतराव पाटील साहेबांचं त्यावेळेला अर्थमंत्री होते, त्यांचं पाडवळ होतं. ब्रिटिश कालीन त्यावेळेला मी सहज कागद चालत होतो, त्या ठिकाणी तलाव ब्रिटिश कालीनचा सर्वे झाला होता. सर्व अधिकाऱ्यांना बोलवलं, या ठिकाणी आपल्याला तलाव करायचा आहे. त्यांनी म्हणजे साहेब या ठिकाणी तलाव होणार नाही. कदम साहेबांना सांगितलं, एक मिटिंग आयोजित केला, त्या ठिकाणी मिटिंग आयोजित केली. कोल्हापूर टाईपचा त्या ठिकाणी बांधारा झाला. आज हजारो शेतकरी त्या ठिकाणी 200, 300 टन ऊस त्या बंधाऱ्याखाली काढायला लागलेत. मका पीक असेल, इतर पिकं असतील. आज रामभाऊ सुद्धा त्या ठिकाणी खाली विहीर मारून आज त्या ठिकाणी काळ्या रानाला पाणी आणलंय. हा विकास हे विक्रमदादा आणि कदम साहेबांच्या घराने केलेला विकास. म्हणून आज फार बोलण्यासारखं आहे. आज या ठिकाणी सर्व गावामध्ये पाडा वाचायचं म्हटलं तर 4-5 तास या ठिकाणी लागले. माझी सर्व बांधवांना एक विनंती आहे. आज 6 टीएमसी पाणी या ठिकाणी जयवंतराव पाटील साहेबांनी 62 गावाला दिले. विस्तारित योजना आली आणि ह्या विस्तारित योजनेमधून जेगाचा भाग असेल, कंठीचा भाग असेल, बेळंकीचा भाग असेल, दोरडीचा भाग असेल, असा आडवा पाठ गेलाय. वशांचा भाग असेल, ही गावं विक्रमदादा आणि जयवंतराव पाटील साहेब यांच्या पुढाकाराने या ठिकाणी सर्वांना आपल्याला पाणी मिळालं आहे. आपल्याला पाण्याचं महत्व या ठिकाणी कळलेलं आहे. जाफरापुरा सुजलाम सुफलाम झालाय. या ठिकाणी कारखाना सुद्धा अस्तित्वात आहे. म्हणून आपल्याला विनंती आहे, भविष्यामध्ये प्रकाश जमदाडे आम्ही आहे त्या ठिकाणी प्रत्येक गावाला गाय गट असेल, पोल्ट्री फार्म असेल, उद्योगासाठी तरुणांना रोजगार देण्यासाठी निश्चितपणे आम्ही या ठिकाणी कटिबद्ध आहोत. फारच या ठिकाणी बोललो, बाकीच्याला त्या ठिकाणी बोलायचं आहे. परत एकदा माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, सर्व कंठीपासून धाववाडीपासून आणि जत मधल्या सर्व नागरिकांना, विशेष करून माझ्या आया बहिणी माता भगिनीला माझी विनंती आहे, तुम्ही पुढाकार घ्या. 20 तारखेला जरी आपला घरातला कुटुंब प्रमुख चुकत असेल, भाऊ चुकत असेल, काही चुकत असेल तर त्यांना सरळ करा. काही करून काँग्रेस पक्षाला जाती धर्माला ते न निर्माण करणारा हा पक्ष आहे. सर्वात भारतामध्ये स्वातंत्र्य देणारा हा पक्ष आहे. ह्या पक्षाशिवाय राष्ट्रवादीशिवाय काँग्रेसशिवाय आपल्याला पर्याय नाही. म्हणून माता भगिनींना सुद्धा सांगण्याची माझी विनंती आहे, गैरसमज डोक्यातून काढून टाका. 1500 मिळाले म्हणून जायलाय, त्याने उलट भांडण लावण्याचं काम ह्या महायुतीच्या सरकारने केले. निश्चितपणानं आज 20 तारखेला येणाऱ्या परत एकदा माझी अगदी कळकळीची विनंती आहे. काही सुद्धा सर्वांना माझी विनंती आहे, काय वाटेल ते उद्यापासून ही सभा बघितल्यानंतर पोटात कळ उठणार आहे. तुम्हाला वाटेल ते आम्ही दाखवतील. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, काही जरी झालं तर मला फोन करा. आमच्या कार्यकर्ते असणारे सगळ्यांना सांगा, त्या ठिकाणी आम्ही कुठेही कमी पडणार नाही. पण 20 तारखेला हाताच्या चिन्हावर तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी बटन मारून त्यांना भरघोस मताचा विजय करायचा आहे. परत एकदा सर्वांचं परत एकदा विनंती करतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. थोड्याच वेळापूर्वी सभेसाठी आपल्या उमेदवाराच्या सौभाग्य पत्नी वर्षाताई सावंत त्यांच्याबरोबर जगच्या बऱ्याच महिला इथे उपस्थित झाले आहेत. या सभेच्या निमित्तानं डफळा प्रसंगाच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत. त्यानंतर विवेक कोकरे दहिवरची, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार गट याला मंचावर मी उपस्थित राहण्यास विनंती करतो. त्यांनी सभेला प्रबोधन करावं. विवेक कोकरे. जत विधानसभा मतदारसंघाच्या माननीय विक्रमदादांच्या प्रचारार्थ
आजची जी सभा आयोजित केलेली आहे, बरेच वक्त्यांनी या सभेला संबोधित केलेलं आहे. व्यासपीठावरती सर्व मान्यवर उपस्थित आहेत आणि वेळेचं बंधन आहे, त्यामुळे अगदी थोड्याच वेळात संयोजकांना त्रास न देता 5 ते 7 मिनिटांमध्ये मी माझं मनोगत व्यक्त घेणार आहे. आज जत तालुकाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र एका नव्या उत्साहाने या निवडणुकीला सामोरं जात आहे. कारण गेल्या 2.5 वर्षामध्ये ज्या भारतीय जनता पार्टीनं राज्यामध्ये आघोळा प्रकार करून घाणेरडं सरकार या 2.5 वर्षामध्ये या राज्यामध्ये आलं आणि त्याचा बदला घेण्याची वेळ या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आणि नागरिकांना मिळाली. त्याच्यामुळे आता उत्साहाने आपण सगळेजण या निवडणुकांना सामोरं जात आहोत. आधीच्या बऱ्याच वक्त्यांनी त्यांच्या मनोगतातून सांगितलं. व्यासपीठावरती इथं आमचे जमदाडे साहेब उपस्थित आहेत, मनसूर चाचा आहेत, चाचांनी त्यांच्या भाषणातलं या भागातल्या प्रत्येक व्यक्तींची नावं घेत इथल्या प्रत्येक समस्या, इथल्या प्रत्येक गोष्टी सांगण्याचा इथं प्रयत्न केला. आणि खरंय बांधवांनो, वेळ कमी असल्यामुळे मी डायरेक्ट काही मुद्द्यावरच त्या ठिकाणी काही गोष्टी बोलू इच्छित आहे. भारतीय जनता पार्टीकडे जेव्हा विकासाचं धोरण नसतं, विकासाचं विजन नाही, त्यावेळेला फक्त जातीपातीचं राजकारण करायचं, जातीमध्ये भांडणं लावायची आणि जातीपातीच्या नावावरती राजकारण करायचं, हा घाणेरडा प्रकार भारतीय जनता पार्टी करत असते. मी वेळोवेळी सांगितलंय, इंग्रज आणि भाजप यांच्यात फारसा काही फरक नाही. ज्या पद्धतीने इंग्रजांनी तोडा फोडा आणि राजकारण करा हे केलं, त्याच पद्धतीनं हे भाजपवाले इंग्रजांचे अवलादी आहेत, दुसरा कोणता प्रकार नाही. इथल्याही जाती जमातीमध्ये, कारण बांधवांनो, इथं आमचा असणारा धनगर बांधव, मराठा बांधव, लिंगायत बांधव हे आम्ही एकत्र गुन्ह्या गोविंदाने एकत्र नांदतो. आणि तुम्ही काहीतरी निवडणुकांच्या तोंडावरती इथं येणार आणि आमच्या राज्यामध्ये आमच्या तालुक्यात चाललेलं चित्र बिघडवण्याचा प्रयत्न करणार. पण अशा कोणत्याही मूलथापांना, अशा कोणत्याही गोष्टींना, कोणत्याही घटनांना माझ्या तालुक्यातली जनता अजिबात थारा देणार नाही, त्याची मला 100% खात्री आहे. खरं तर चाचा किंवा दादा, आपण काही लोकांनी इथल्या लीड संदर्भातल्या बातम्या तालुक्यात आपण ऐकल्या. कशाच्या जोरावर सांगतायत? माझा धनगर बांधव लपळपूर गटामध्ये सगळ्यात मोठा आहे म्हणून. मग मला त्यांना तेच उत्तर इथं आज द्यायचं. बाबांनो, इथला धनगर समाज मोठा आहे मान्य आहे, पण इथला धनगर समाज अडाणी नाही. 2014च्या अगोदरच देवेंद्र फडणवीसांचं भाषण प्रत्येकाने ऐकले. त्यांनी काय सांगितलं होतं? तुम्ही आम्हाला सत्तेत द्या. सत्ता नव्हती या सगळ्या नागपूरच्या. तुम्ही आम्हाला सत्तेत बसवा. पहिल्या 1-2 कॅबिनेट मध्ये तुमच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू. धनगर समाजाची बरीच मंडळी इथं आहेत, आपण ऐकलं होतं ना. ते सरकार आलं का नाही भाजपचं सरकार सत्तेत आलं, पण मग धनगर समाजाला दिलेल्या प्रश्नाचं काय, धनगर समाजाला दिलेल्या आश्वासनाचं काय विसर पडला. 5 वर्षामध्ये कोणत्याही प्रकारे त्याच्यावरती काही बोललेले नाही. फक्त सत्तेत येण्यासाठी धनगर समाजाचा वापर केला. सत्तेतनं उतरून निघून गेले, परत 2.5 वर्षानंतर रडीचा डाव करून परत सत्तेत आले. उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष फोडला आणि घाणेरड्या प्रकारे सत्तेत आले. तेव्हा सत्तेत आल्यानंतर धनगरांचं काही दिसलं नाही. मग निवडणुका डोळ्यावर समोर दिसल्यानंतर फक्त धनगर कसा दिसेल? त्यामुळे जे खऱ्या अर्थाने धनगर आहेत ते भारतीय जनता पार्टीला मतदान करणार नाहीत. कारण ज्या देवेंद्र फडणवीसांना वारंवार फसवण्याचा प्रकार केला त्याच्याबरोबर आपण कुणीही जाणार नाही. आता त्याच्या पलीकडची गोष्ट, हे झालं त्या देवेंद्र फडणवीसांचं. आता दुसरा जो उमेदवार पक्षाने त्यांच्या दिलाय, ठीक आहे बाबा, तुम्ही धनगर पुत्र आहात, पण तुम्ही धनगर समाजा बाबतीत काय केलं? मोठमोठे लढे घेतलेत, मान्य समाजाचं काम केलं. मग आरक्षणाचं काय झालं? शपथ घेतली ना, आरोग्य ना शपथ सगळ्यांना. बिरोबाच्या आमच्या गाभाऱ्यामध्ये येऊन, माझ्या बिरोबाचं महात्म्य खूप मोठा आहे. त्या बिरोबाच्या गाभाऱ्यात येऊन बिरोबाची शपथ घेतली जाते. आणि आमचा धनगर समाज भोळा भागडा समाज आहे. आम्ही सगळ्यांनी ती शपथ घेतली. काय शपथ होती? जर भारतीय जनता पार्टीनं धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही
तर आपण कुणीही भाजपाला मतदान करायचं नाही. अगदी मी उभारलो, माझा भाऊ उभारला, माझी आई इथं आली ती उभारली, तरीही आपण भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं नाही हे त्या उमेदवारांनी सांगितलं होतं की नाही. मग मला सांगा, विरोध महत्वाचा का कुणी एक व्यक्ती महत्वाची? त्यामुळं माझं सांगणं आहे बाबांनो, माझा त्या व्यक्तीला विरोध नाही, पण माझ्या समाजाचा नुसता वापर जर कोणी निवडणुकांच्यासाठी करणार असेल तर माझा समाज कुणासाठी बांधून नाहीये हे मी इथं तितक्याच ताकदीनं इथं या ठिकाणी सांगतोय. वेळोवेळी तुम्ही यायचं, फसवायचं, इथल्या लोकांच्या भावनेशी खेळायचं. कालचाच एक प्रकार बघितला, जमदारे साहेब आपण सगळ्यांनी बघितला असेल. आमच्या देवदेवतांच्या यात्रा जत्रा भरतात, तिथे जाऊन कशाला राजकारण करायचं? कुळावडीमध्ये आमच्या म्हातारबाबाची जत्रा भरते. आता जत्रेला सगळा समाज बांधव जिल्ह्यातनं एकत्रित येतो. बकरी असतात, बऱ्याच गोष्टी असतात, सगळी लोक तिथे एकत्रित जमतात आणि मग काय प्रचंड सभा आणि प्रचंड गर्दी. ह्याच्या पलीकडे दुसरं जमतेच काय आपल्याला? माझ्या तालुक्याला विकासाचं विजन पाहिजे आहे, माझ्या तालुक्याला विकासाचं धोरण पाहिजे आहे. आम्हाला जाती जातीमध्ये भांडणं नको आहे, आम्हाला जाती जातीमध्ये विष पेरणारी लोक नको आहेत. बाकीच्यांना विचारण्यापेक्षा माझा धनगर बांधवांना प्रश्न आहे. बाबांनो, भारतीय हॉस्पिटलला आपण जेव्हा कधी अडचण घेऊन गेलो, दादांनी विचारली का आपल्याला आपली जात कुठली आहे? तुमच्याकडे एखादा विकास निधी देत असताना या स्टेजवरच्या कुठल्या मंडळीला जात विचारली का? मग आज कशासाठी जात हटवते? अगदी खात्रीपूर्वक सांगतो, आरक्षणाचा प्रश्न धनगर समाजाच्या पाठीमागे राहिलेला आहे. दादा विधानसभेमध्ये जेव्हा जातील तेव्हा आग्रक्रमे या समाजाच्या प्रश्नासाठी ते भांडतील आणि याच्या अगोदरही विधानसभेमध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय. त्यामुळे तेही समाजाच्या पाठीशी तेवढंच ठामपणे उभे आहे. त्यामुळे ही वेळ आहे आता आपण जाती जातीमध्ये विभागण्याची नाही. माझ्या तालुक्याला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याची ही निवडणूक आहे, राज्याला विकासाच्या दिशेने घेऊन जाणारी निवडणूक आहे. त्याच्यासाठी आपल्याला सजग राहायचं आहे. मला वाटतं डफळापूरला चांगलं पाणी आलेलं आहे ना, त्याचा डफळापूरला एवढं पाणी आणलेलं आहे, एवढा विकास होतोय. 2019च्या अगोदरचा जर आपला तालुका बघितला आणि 2019च्या नंतरचा जर आपला तालुका बघितला तर आपले उमेदवार आणि विद्यमान आमदार जे आहेत त्या दादांनी केलेलं काम आपल्याला बोलतोय आणि त्या कामाच्या जोरावरती सगळ्या जाती धर्मांना, सगळ्या समूहाला एकत्रित घेऊन जाणारे हे विक्रमदादा आहेत. त्यांच्या पाठीशी भक्कमपणे आज धनगर समाज उभा आहे. इथं माधव पाटील साहेब आहेत, बाकीची बरीच चांगली मंडळी आहेत. दादा आम्ही दरिगोडची आता मोठी रॅली घेऊन आलो, त्या रॅलीत देखील चाचाने आताच सांगितलं धनगर समाजाचे 47 प्रमुख शिलेदार या ठिकाणी आज उपस्थित आहेत. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्याचं कारणही सांगतो. काही जण अगदी वाऱ्यावरच्या गप्पा मारत असतील, पण आमचा धनगर समाज, मी धनगरच आहे, आमचा धनगर समाज कधीही जातीयवादाला खतपाणी घालत नाही. तो नेहमी विकासाच्या दिशेनं आणि विकासाच्या गतीनं जाणारा समाज आहे. आणि दादा विकासाच्या दिशेनं जाणारे भूमिपुत्र आणि खरे विकास पुरुष ह्या दोन्ही उपमा ज्यांना लागू पडत असतील ते म्हणजे आपले आदरणीय उमेदवार विक्रमदादा आहेत. मंडळींनो, निवडणुकांच्या तोंडावरती तुम्हाला मोठमोठ्या इथं थापा मारल्या जात आहेत. त्याचं कारणही असंच आहे. इथं तरुण मंडळी आहेत, तरुण मंडळींना माहिती आहे आपण गुगलला फेकू हा शब्द टाकला तर नाव कुणाचं येते आपल्याला चांगलंच माहिती आहे. मग ही सगळी मंडळी त्या दिल्लीत बसलेल्या फेकूचे अनुयायी आहेत. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावरती तो नागपूरचा फसवणीसानच पाठवलेलं पार्सल तेही इथं येऊन फेकायलाच लागलं. MIDCच्या गोष्टी करत करत काल कुलाळवाडीमध्ये सांगितलं की आता इथं सुतगिरणी होणार आहे. म्हणजे काहीतरी गोष्टी तुम्ही बोला, थापा मारा, त्याबाबत दुमत नाही. निवडणुका तोंडासमोर आलेले मतं मिळवायचे, पण हे लक्षात ठेवून घ्या ही जत तालुक्यातली माणसं आहेत. महाराष्ट्रातल्या शेवटच्या टोकावर जरी असली तरी सगळ्यात हुशार मंडळी आहेत. त्यांना नेमकं चांगलं कळतंय आपला कोण आणि परका कोण, आणि आपण सगळेजण येणाऱ्या 20 तारखेला मतदानातून दाखवून देणार आहोत. या ठिकाणी माझ्या माता भगिनी बसलेल्या आहेत. फार मोठी संख्या इथं डफळापूरमध्ये माता भगिनींची आहे. मला तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगायची आणि आपणही घरी गेल्यानंतर आवर्जून सगळ्यांना सांगा. दादा त्यांनी जी 1,500 रुपयाची योजना आणली
पिंटू सरकार, तुम्हाला खास करून सांगतो, कोल्हापूरच्या राज्यसभेवर असणाऱ्या खासदारांनी एक वाक्य वापरलं, जर काँग्रेसच्या प्रचारात, काँग्रेसच्या रॅलीत कुठली महिला दिसली, तिचा फोटो काढून आणा, त्यांच्याकडे फॉर्म घेऊन जावा आणि त्याच्यावरती सही घेऊन या की आम्हाला हे 1,500 नको आहेत म्हणून. मला त्या राज्यसभेच्या खासदारांना डपळाप्रश्न प्रश्न विचारायचा आहे, बाबा तुमच्या बापाच्या घरचे पैसे तुम्ही देत नाहीत, हे इथल्या महाराष्ट्रातल्या कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, नोकरदारांच्या करामधून, कष्टातून, घामातून गेलेले पैसे आहेत आणि ते तुम्ही निवडणुकाच्या तोंडावरती आमच्या महिलांचा चेष्टा करण्यासाठी पैसे दिलेत का? म्हणजे महिलांचा अवमानच आहे थोडक्यात एक प्रकारे. ही योजना फक्त निवडणुकीपुरती काढली होती, पण मी जाणीवपूर्वक प्रत्येक ठिकाणी सांगतो, महाविकास आघाडीचं सगळ्यात पहिलं धोरण काय असेल तर ते म्हणजे महिलांचा सन्मान. त्यामुळे महाविकास आघाडीनं सगळ्यात अगोदर पहिला मुद्दा हातात काय घेतला, त्यांनी निवडणुकापुरती चालवलेली योजना. आता आपण महिलांचा अपमान करायचा नाही, तर या सरकारमध्ये व्यवस्थित नियोजन करून सरकार आल्यानंतर पहिल्या 100 दिवसात महिलांच्या खात्यावरती 3,000 रुपयांचा निधी जमा होणार आहे आणि हे महाविकास आघाडीचं सरकार करणार आहे आणि हे दरमहा 3,000 मिळणार आहे. आणि एवढंच नाही बरं का, इथं आजूबाजूला असणाऱ्या माझ्या बांधवांना, काही माझ्या दाजीला, भाऊजीला प्रश्न पडला असेल, आणि महिलांचं झालं आमचं कसं काय, तर तुमच्यासाठी देखील जे बेरोजगार युवक आहेत त्यांच्यासाठी दरमहा 4,000 रुपयाचा भत्ता दिला जाणार आहे. हे धोरण महाविकास आघाडीने घेतलंय. आपण गेल्या 2.5 वर्षामध्ये बघितलं असेल किंवा फसवणुकीचं सरकार आल्यापासून बघितलं असेल, इथली पोलीस भरती तेवढ्या प्रमाणात झालेली नाही, इथल्या नोकर भरत्या निघाल्या नाही. तर जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार येईल तेव्हा इथल्या युवकांच्या हाताला काम दिलं जाईल आणि इथल्या प्रत्येक युवकाला रोजगार मिळाला पाहिजे, याच्यासाठी ते कटिबद्ध असणार आहे. सरकार तर कटिबद्ध असेलच, पण इथं दादाही आहेत, त्याचबरोबर इथं 2 जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आपल्या समोर आहेत. हे दोनही तुमच्यासाठी कटिबद्ध आहेत. तुमचे छोटे मोठे जे काही व्यवसाय असतील त्याला डीसीसी बँकेच्या माध्यमातून पाहिजे ती मदत करण्यासाठी सक्षमपणे आपल्याच भागातली आपली मंडळी आपल्या सोबत आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी येणाऱ्या निवडणुकामध्ये आपल्या हक्काची माणसं, जेव्हा आपल्याला अडचणी येतील, जेव्हा आपल्याला समस्या येईल, तेव्हा आपल्याला तिथं आवाज देता आला पाहिजे आहे आणि त्या आवाजाला हाकेला ओढ देणारी माणसं पाहिजे आहे आणि ही माणसं इथं व्यासपीठावरती आहेत. नाहीतर जे लोक एवढे इथं आलेले आहेत, आता उद्याची 20 तारखेला निवडणूक संपल्यावर निम्मगडावर आता पॅक केलेलं आहे त्यांनी. 20 तारखेला उरलं सुरलं पॅकिंग होईल आणि 23 तारखेनंतर कधीही मंडळी जत तालुक्याचं तोड देखील बघणार नाही. हे मी अगदी जबाबदारीनं का सांगतोय, तुमच्यातल्या काही जणांना बारामतीमध्ये फोन करून विचारा, हे महाशय जेव्हा बारामतीला उभारले होते तेव्हा बारामतीकडे कधी मागे वळून बघितलेलंही नाही. अशीच अवस्था आपल्या तालुक्यातली होणार आहे. आता मी काही जास्त वेळ घेणार नाही, फक्त जाता जाता एवढंच सांगतोय की निवडणूक बांधवांनो आपल्या अस्मितेची आहे. ही निवडणूक आपल्या अस्मितेची आहे. ही निवडणूक जगच्या विकासाची जी गती चालू आहे ते त्या विकासाची ताकद थांबली नाही पाहिजे, त्याच्यासाठी ही निवडणूक आहे. आता फक्त 2 दिवस उरलेले आहेत. रात्रीचा दिवस करा, डोळ्यात तेल घालून काम करा. आपल्या जगच्या स्वाभिमानासाठी, आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या हक्कासाठी काँग्रेसचं हाताचं चिन्ह जे आहे त्या हाताच्या चिन्हासमोरील बटन दाबून आणि जिथं ज्यांनी इथून लीडच्या थापा मारल्या त्याच डबळापूर गटाने दाखवून द्यायचं आहे. सगळ्या गटापैकी सगळ्यात जास्त मताधिक्य विक्रमदादांना या डबळापूर गटातून देऊयात आणि खऱ्या अर्थानं आम्ही सुरू होणाऱ्या विकासाच्या या आशयाबरोबर आहेत हे दाखवून देऊयात. एवढंच या ठिकाणी या निमित्तानं सांगतो. पुन्हा एकदा आपल्याला हात जोडून विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेला आपण सगळेजण मतासाठी बाहेर पडूया. आजूबाजूला जे काही पाहुणे मंडळी आहेत, नातेवाईक आहेत, या सर्वांना आवाज देऊन सांगूयात. मशीनवरचं 3 नंबरचं विक्रमदादांचं हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबूयात आणि तालुक्याच्या विकासाची चाललेली गती ती मोठ्या गतीनं चालवण्यासाठी त्याचे आपण साक्षीदार होऊयात. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. वेळ थोडा राहिलेला आहे. मी वक्त्यांना विनंती करतो, उमेदवार अजून बोलणार आहे. यानंतर जिल्हा राज्याध्यक्ष मराठा महासंघाचे माधवराव साळुंके 2च मिनिटात आपण मनोगत संपवायचं आहे, कारण वेळ दिलेला गाव शासनानं त्या वेळेचं बंधन पाळण्यासाठी आपल्याला 2च मिनिट वेळ आहे. स्टेजवर उपस्थित असलेले विक्रमदादा, आपले उमेदवार व बंधू बहिणींनो,
मला केवळ 2 मिनिटे दिल्यात, फक्त 2च मिनिटे मी बोलणार, जास्त बोलणार नाही. एक लक्षात घ्या, ही निवडणूक का महत्वाची आहे की ह्या भाजप सरकारनं म्हणजे देवेंद्र फडणवीसनं तिथल्या ज्या शिक्षण संस्था आहे महाराष्ट्रातल्या, हा नवीन मुद्दा आहे दादा, तुमच्या लक्षात असला पाहिजे. मी जबाबदारीने बोलतोय. जेवढ्या शिक्षण संस्था आहेत त्या RSAच्या ताब्यात द्यायचं चाललंय. जर RSAच्या ताब्यात या शिक्षण संस्था गेल्या तर तुमच्या आमच्या मुलांना उद्या शिक्षण मिळणार नाही. आपल्या मुलांना शिक्षण जर मिळणार नसेल तर उद्योगधंदे मिळणार नाही, नोकरी मिळणार नाही. कोणी बँक अधिकारी, कोणी मास्तर, कोणी प्राध्यापक, कलेक्टर, DYSP, पोलीस कोणी होणार नाही. फक्त आपल्याला खुरपे घेऊन भांगलायला होतील, म्हणजे आपल्याला गुलामीचे जीवन जगायला होतील. आणि त्या मुलांचा होणारा सत्यानाश तुमच्या तुम्ही स्वतःच्या उघड्या डोळ्याने तुम्ही बघा. ही देवेंद्र फडणवीसची कूटनीती आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाला संपवायचं हे प्लॅन बद्ध चाललेलं आहे. यावर आपण विधानसभेत आवाज उठवला पाहिजे, हे माझं तुम्हाला सांगणं आहे. आणि या तालुक्याचा विकास विक्रमदादा करतील. इथं त्यांनी कारखाना आणलेले, लोकांना कामं दिलेले आहेत, विकास कामं करतील. पायाभूत सुविधा, शिक्षणाची सुविधा आणि औद्योगिक सुविधा करण्याचं काम विक्रमदादा करतील. म्हणून आम्ही ह्या तालुक्यातनं विक्रमदादा यांना आमच्या संघटनेचा पूर्ण पाठिंबा आहे आणि त्यांना हाताच्या चिन्हावर मतदान करून निवडून द्या, एवढंच मी सांगतो. मी माझं भाषण संपवतो. यानंतर जिल्हा बँकेचे संचालक माननीय प्रकाशराव जोंधळे यांना प्रबोधन करण्यासाठी विनंती करतो. थोडक्यात आपलं मनोगत संपवायचं आहे. जोंधळे साहेब, आलेल्या फटाक्याला एक खणखण वाजल्या जोरात. आणि 288 जत विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय आमदार विक्रमदादा सावंत यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष मनसूर चाचा खतीर, आमचे मार्गदर्शक माजी जिल्हा सदस्य महादेवना पाटील, JK मामा माळी, सज्जनदादा चव्हाण, आमचे सरपंच सुभाषराव गायकवाड, राम पाटील, पिंटू सरकार, सर्व त्या ठिकाणी नावं घेत नाही. सर्व सन्माननीय विवेक कोकरे साहेब, सर्व सन्माननीय व्यासपीठावरील सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि डफळापूर जिल्हा परिषद मतदारसंघातून आलेले सर्व आपण वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, माता भगिनी आणि पत्रकार बंधू, येणाऱ्या 20 तारखेची निवडणूक या जत तालुक्याच्या स्वाभिमानाची आणि अस्मितेची निवडणूक आहे. स्वाभिमानाची अस्मितेची निवडणूक एवढ्यासाठी या जत तालुक्यामध्ये 2,90,000 मतदार असताना भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी जत तालुक्यातल्या एकाही या व्यक्तीला येत मतदाराला उमेदवारी न देता या तालुक्यावर बाहेरचा उमेदवार लाभला गेला. कैलासवासी सुनील बापू चव्हाण, कैलासवासी अशोकदादा शिंदे, कैलासवासी सुभाषदादा कुलकर्णी यांच्या माध्यमातून, यांच्या आशीर्वादाने विलासराव जगताप साहेबांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये गेल्या 25 वर्षामध्ये वेगवेगळ्या पदावर काम करताना मार्केट कमिटी असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा बँक असेल, रेल्वे बोर्ड असेल, जत तालुक्याच्या सर्वसामान्यांच्या हितासाठी सर्वसामान्याला गरज असेल अशा प्रकारचं काम करण्याचं काम आपण केलं. 2021च्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीनंतर चंद्रकांत दादाने बोलून सत्कार केला, सांगितलं जमदाडे साहेब तुम्ही तयारी करा, तुम्हाला विधानसभेची उमेदवारी देऊ. देवेंद्र फडणवीसांनी बोलवलं, सत्कार केला, सांगितलं तुम्हाला विधानसभेची उमेदवारी देऊ, तुम्ही काम करत राहा. 2014 पासून भारतीय जनता पार्टीचा विचार या तालुक्यामध्ये तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही केलं. भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या सर्वेमध्ये मेरिटमध्ये असताना ज्या भारतीय जनता पार्टीच्या संलग्न संस्था आहेत, मग RSS असेल, जानलोक संस्था असेल आणि काही संस्था असल्या संस्थेच्या माध्यमातून माझं नाव मेरिटमध्ये असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी अन्याय केला. ज्या व्यक्तीचं नाव या मतदार यादीमध्ये नाही, ज्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी 1 गुंठा जमीन नाही, या ठिकाणी साधं घर नाही, अशा व्यक्तीला या तालुक्यावरती उमेदवारी दिली आणि आमच्यावरती अन्याय केला. या अन्यायाचा बदला घ्यायचा म्हणून आम्ही तालुकावर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर फिरलो, तालुक्यामध्ये लोकांचा कानोसा घेतला. लोकांनी सांगितलं की जमदाडे साहेब तुमचं आणि विक्रमदादांचं वैयक्तिक भांडण नाहीये,
तुमचा पक्ष वेगळा आहे, तुमचा पक्ष वेगळा आहे, पक्षाची विचारधारा वेगळी आहे, परंतु या तालुक्याचा स्वाभिमान जपायचा असेल, या तालुक्याच्या भूमिपुत्राला आमदार करायचा असेल तर तुम्ही विक्रमदादांच्या पाठीशी राहा. आणि म्हणून मी निर्णय घेतला की जत तालुक्यातल्या भारतीय जनता पार्टीचे जवळपास 60-70% लोक आज आमच्या सोबत आहेत, आमच्या सोबत काम करत आहेत. बंधूंनो, काय कारण होतं? या माणसाची अजून 2 वर्ष आमदारकी शिल्लक आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांना त्या ठिकाणी त्यांना आणि मंत्री करायचं होतं किंवा त्या नागपूरला जाऊन उभा करायचं होतं. या जत तालुक्यातल्या दुष्काळी जनतेवर, आमच्या तालुक्यावर, आमच्यावरती अन्याय करायचं कारण नव्हतं. उमेदवारी जाहीर होईपर्यंत सांगणार की तुमचीच उमेदवारी आहे, तुम्हाला तिकीट फायनल आहे, तुम्ही काम करत राहा, जिल्हा मतदार याद्या करा, लोकांना भेटा, लोकांना सांगा, काळजी करू नका. परंतु उमेदवारीचं नाव जाहीर झाल्यानंतर 2-3 दिवसांनी बावनकुळे साहेबांचा फोन आला आणि बावनकुळे साहेबांनी सांगितलं की जमदारी साहेब तुम्ही मुंबईला या, फडणवीस साहेबांवर आपल्याला चर्चा करायची. मी त्यांना सांगितलं की साहेब माझ्याकडे पैसे नाहीत मुंबईला यायला आता, की तिकीट मागताना मला मुंबई, दिल्ली, नागपूर करून एवढे पैसे खर्च झाले की आता माझ्याकडे मुंबईला पैसे नाहीत, मी काय मुंबईला येत नाही, काय असेल ते मला जत मध्ये सांगा. आणि मग त्यांनी चंद्रकांत दादाला पाठवलं. चंद्रकांत दादा घरी आले, तासभर बैठक केली. त्यांनी सांगितलं जमदार साहेब आपला पक्ष म्हणजे आपली आई आहे, आपल्या पक्षाला कसं सोडणार तुम्ही? एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपण पक्षाच्या सोबत राहणे भाजपची परंपरा आहे. तुमचा काय झालेला आहे ते खर्च देतो, निवडणुकीची प्रचार यंत्रणा सगळी तुमच्याकडे देतो, भारतीय जनता पार्टी तुम्हाला प्रमुख करतो, तिकीट तुम्हाला सत्ता आल्यानंतर महामंडळ देतो, महामंडळ सदस्य करतो. मी त्यांना एकच सांगितलं, साहेब सगळं देशीला पण या जत तालुक्याच्या माझ्या स्वाभिमानी मतदारांना, स्वाभिमानी जनतेला मी काय सांगू आणि कशा वाटते त्याला मत मागायला जाऊ. म्हणून आम्ही दादाला पाठिंबा दिला. म्हणतो निश्चितपणानं या तालुक्यामध्ये काम करत असताना चांगल्या विचारानं काम केलंय. आपला तालुका दुष्काळ आहे, तुमच्या भागामध्ये पाणी आलंय, अजून या वाशाल भागामध्ये, खलाटी भागामध्ये पाणी येणार आहे. विस्तारित योजनेमध्ये त्याचा समावेश आहे. आपला लढा हा दुष्काळाचा असला पाहिजे. आपला लढा ह्या जत तालुक्यामध्ये आणि कुठला मोठा उद्योगधंदा येतो का यासाठी असला पाहिजे. परंतु जातीपातीच्या राजकारणासाठी या देवेंद्र फडणवीसांनी या तालुक्यामध्ये जातीचं विष पेटण्याचं काम केले. त्या जातीला आमचा विरोध नाही. माझा विरोध त्या पळळकर शेठला नाही, माझा विरोध धनगर समाजाला नाही, माझा विरोध या चुकीच्या प्रवृत्तीला आहे. जे आमच्या तालुक्यावर हुकुमशाही लादल्या, जे आमच्या तालुक्यावर हुकुमशाही केली त्या माझ्या प्रवृत्तीला विरोध आहे. म्हणून आम्ही दादांच्या पाठीमागे उभा राहिलो बनतो. आणि म्हणून येत्या 20 तारखेला दादांचं जे हाताचा पंजा चिन्ह आहे त्याच्या समोरचं बटन दाबायचं आहे आणि जत तालुक्याचा स्वाभिमान जागृत आहे हे दाखवून द्यायचं आहे. मराठा समाज हा छत्रपती शिवरायांचा वारसदार आहे. छत्रपती शिवरायांनी मराठा समाजाला शिकवण दिलेली आहे, 12 बलुतेदारांना, सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन जाऊन काम करा. म्हणून आम्ही सगळ्या समाज बांधवांना बरोबर घेऊन काम करतोय. 2009 साली या तालुक्यामध्ये प्रकाश अण्णा शेडगे 21 दिवसामध्ये आमदार झाले. त्यावेळी त्यांच्या सोबत कोण होतं? त्यांच्या सोबत होते कैलासवासी सुनील बापू चव्हाण, कैलासवासी श्रीनिवास भोसले, कैलासवासी उमाजीराव संगमणीकर, कैलासवासी PM पाटील, सन्माननीय विक्रमदादा सावंत, सन्माननीय सुरेशराव शिंदे सरकार. ही सगळे मराठा आणि लिंगायत जातीची माणसं होती. त्या माणसाने असा विचार केला नाही की धनगराचा माणूस आहे त्याला मत देत नाही, विलासराव जगताप साहेबांना मत देतो. पण या लोकांनी विचार मांडला होता की विलासराव जगतापाचा विचार आम्हाला मान्य नाही, आम्ही त्याला निवडून देणार नाही. म्हणून या तालुक्याला 21 दिवसामध्ये प्रकाश अण्णा शेंडगे सारख्या एका सज्जन माणसाला सुद्धा आमदार करण्याची भूमिका निभावलेली आहे. म्हणून आता आपण यावेळी वेगळा विचार करायचा आहे. जे आमच्यावर हुकुमशाहीने पार्सल लादलंय त्या पार्सलला आपण परत पाठवून द्यायचं आहे आणि या जतच्या भूमिपुत्राला आमदार करायचा आहे की ज्याला आपली सुखदुःख माहिती आहे, या तालुक्याचा प्रश्न माहिती आहे, या तालुक्याचे तुमच्या आमच्या अडचणी माहिती आहेत, त्याच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभा राहण्याची गरज आहे. बंधू, मी काय जास्त टीका करत नाही, पण एकच सांगतो, गुरप्रीत शेखने 2007 ला खरगणी जिल्हा परिषद लढवली, त्यांच्या गावामध्ये त्यांचा पराभव झाला. 2012 ला खरसुंडी जिल्हा परिषद लढवली, त्या ठिकाणी पराभव झाला. 2014 ला खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघ लढवली, त्या ठिकाणी पराभव झाला. 2019 ला सांगली लोकसभेची खासदारकी लढवली, या जत तालुक्यानं त्यांना 52,000 मतांनी दिलं. पण 2019 नंतर 2023 पर्यंत या तालुक्यातल्या ज्या 52,000 माझ्या मतदारांनी मत दिलं होतं त्याची कुणाची तर चौकशी केली का? सांगा मला, तुमचं काय चाललंय बंधू, तुमची काय अडचण आहे, तुम्हाला मदत पाहिजे का म्हणून कधी चौकशी केली का? तुम्ही सांगा. त्यानंतर 2019 ला त्यांनी बारामतीची विधानसभा लढवली. बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये 40-45% आमचा भावडा धनगर समाज आहे. पण त्या ठिकाणी त्यांचं डिपॉझिट जप्त झालं. लक्षात ठेवा, 2019 ला बारामतीच्या विधानसभेमध्ये त्या माणसाचं डिपॉझिट जप्त झालं. त्यानंतर त्या मतदारसंघामध्ये कधी चौकशी केली नाही. मग आमच्या जत तालुक्यावरतीच अन्याय का?
ज्या ठिकाणी 4-5 निवडणुका लढवल्या, स्वतःच्या भूमीमध्ये लढवल्या, स्वतःच्या गावामध्ये लढवल्या, त्या ठिकाणी पराभव झाला आणि जत मध्ये तुम्ही येऊन उभा राहता आणि आम्हाला मतं मागता आणि तुम्ही निवडून द्या म्हणून भावना व्यक्त करता, ते कितपत खराय बनवले तुम्ही आम्ही विचार करण्याची गरज आहे. आज जर अशा माणसाला आपण निवडून दिलं तर जत तालुक्यामध्ये अवस्था तुम्ही काय होईल पुढे बघून घ्या. आज तालुक्यामध्ये प्रचार काय चालू आहे, छोट्या छोट्या गावामध्ये. आज आमचं किल्ल्यासारखं छोटं गाव आहे, 6-7.5 मतदान आहे. गावाला आम्ही कधी गेलो तर 10-20 लोक तिथे नसतात. पण यांचं प्रचाराचं काय, यांच्या 10-15 गाड्या, यांच्या एका गाडीमध्ये ढोल, दुसऱ्या गाडीमध्ये हलगी, तिसऱ्या गाडीमध्ये फटाकड्या. त्या गावात गेले की त्याला फटाकड्या वाजवायच्या, हलगी ढोल वाजवत द्यायचं. यांची 100 माणसं, गावातली 10 माणसं आणि बाहेर बातम्या काय, प्रचंड प्रतिसाद. जतची जनता हुशार झाली, जतची जनता सगळी यांना भाजपच्या उमेदवाराला निवडून देणार. अशा प्रकारचं या तालुक्यामध्ये नेरेटिव्ह पसरवण्याचं काम चालू आहे बंधूंनो. पण आपण ते न करता या तालुक्याच्या विकासासाठी, तालुक्याच्या अस्मितेसाठी भूमिपुत्राला निवडून देणं ही आता काळाची गरज आहे. म्हणून आपल्याला वारंवार विनंती करतोय की आम्हाला पहिल्यापासून ढकलाबद्दल मतदारचं खूप मागाय. पण मनसूरच्या म्हणण्यासारखं बिरबल आहे, खरंच बिरबल आहे. पण बिरबल सगळ्याला बरोबर घेऊन फक्त राजाला कुठं सोडू नका म्हणजे बरं झालं. त्यामुळे आपण सगळे मिळून बिरबलाला करून या तालुक्यातून एक, या तालुक्याचा स्वाभिमान, तालुक्याची अस्मिता महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस समजलं पाहिजे की जत तालुका स्वाभिमानी तालुका आहे. जत तालुका हा विचाराचा तालुका आहे. जत तालुका हा जातीपातीचा राजकारण करणारा तालुका नाही, की त्यांना समजायला पाहिजे बंधू. आणि मी ज्यावेळी सांगितलं मुंबई मधल्या, मी ज्यावेळी पहिल्यांदा दादाला पाठिंबा दिला, जाहीर भाषणात आवाहन केलं होतं की मी 5 तारखेला पाठिंबा दिला होता आणि 6 तारखेला देवेंद्र फडणवीस या जतमध्ये येणार होते. मी सांगितलं होतं की उद्या देवेंद्र फडणवीसांनी सांगावं जाहीरपणे की प्रकाश जमदाडे यांचं मेरिट नव्हतं, मेरिट होतं त्या पडळकर शेठचं, म्हणून त्यांना उमेदवारी दिल्या. जर त्यांनी जाहीर सभेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी जर सांगितलं तर मी जाहीरपणे त्यांचा प्रचार करतो सांगितलं. पण त्या देवेंद्र फडणवीसांनी बंधूंनो कुठलंही उत्तर दिलेलं नाही. आज महाराष्ट्राचे जेवढे भाजपचे लोक आहेत सगळ्या लोकांचा आम्हाला पाठिंबा आहे. मी काय वाजून दिलंय, भाजप स्वाभिमानी गट, भाजप स्वाभिमानी गटाचा काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा आहे. सगळ्या लोकांचा, सांगली जिल्ह्याच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या लोकांचा पाठिंबा आहे. मी वारंवार जत तालुक्यातल्या सगळ्या गावातल्या भाषणामध्ये सांगितलंय, भारतीय जनता फडणवीस सोडले, या राज्याचे मुख्यमंत्री जर देवेंद्र फडणवीस सोडले तर पूर्ण भारतीय जनता पार्टी आमच्या सोबत आहे. त्यांनी सांगितलंय की स्वाभिमानाचा आणि भूमिपुत्राला निवडून द्या, जे तुमच्यावर लादले त्या लादलेल्या माणसाला परत पाठवा. म्हणून आम्ही सगळे बंधू करतोय, तुम्ही याला साथ द्या. या भूमिपुत्राला पाठवून आपल्या तालुक्याच्या अडचणी, या तालुक्याच्या अडचणी सोडवण्याचा तुम्ही आम्ही मिळून सगळे मिळून प्रयत्न करूया. त्यासाठी तुम्ही येत्या 20 तारखेला वडीलधारी मंडळीने दादाला आशीर्वाद द्यावा, बहिणीने त्याला पाठिंबा द्यावा, तरुणांनी पाठिंबा द्यावा आणि या जत तालुक्याचा आवाज, जत तालुक्याचा स्वाभिमान, जत तालुक्याची अस्मिता ही या विधानसभेमध्ये जावावी अशा प्रकारची आपल्याला अपेक्षा व्यक्त करतो. दादाचं चिन्ह आहे 3 नंबरला, चिन्ह आहे हाताचा पंजा. त्या हाताच्या पंजासमोरचं बटन दाबून जतवर लागलेली हुकुमशाही, जतवर लागलेली राजशाही मोडून काढून जतची अस्मिता, जतचं स्वाभिमान जागृत ठेवूया अशा प्रकारची विनंती करतो. या ठिकाणी धावतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर कंठीचे उत्तमराव मोठे यांनी मार्गदर्शन करावं अशी त्यांना विनंती करतो. उत्तमराव मोठे. आजच्या या सभेचे आपले महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय विक्रमदादा, मी आता सगळ्यांचे नाव घेत आहे. मंचावर असलेले सर्व जमदाडे साहेब, माझे जुने मित्र चाचा, आमचे खूप 40 वर्षाचे संबंध आहेत असे मनसूर चाचा, सर्वच या मंचावरील आणि आपण या मंचाच्या समोर असलेले सर्व दादावर प्रेम करणारे कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, मित्रांनो, आज आपल्या ठिकाणी या तालुक्याच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी आज बऱ्याच वक्त्याने आपल्याला सांगितलेलं आहे, या नवीन लागलेल्या उमेदवाराबद्दल मित्रांनो, या बीजेपी सरकारच्या आश्वासनात मी फक्त तुम्हाला 2 मुद्दे सांगतोय. मी स्वतः पोलीस दलामध्ये 28 वर्ष 7 महिने सर्व्हिस करून आलेली व्यक्ती आहे. माझं आज वय वर्ष 65 आहे. या पोलीस खात्याच्या प्रक्रियेमध्ये मी 1995 पासून पोलीस भरतीच्या प्रक्रियेमध्ये मी काम केलेलं आहे.
आज हे सरकार बीजेपीचं सांगतंय आम्ही पोलीस भरती 17,000 लोकांची करू, 20,000 लोकांची करू. त्या तरुण पिढीला मला आवर्जून सांगायचं आहे मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त 6,000 लोकांचं ट्रेनिंग सेंटरची उपलब्धता आहे. 6,000च्या वर महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती होऊ शकत नाही आणि आम्ही घेऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे, जर पोलीस भरती तेवढी केली तर त्या ठिकाणी त्याची निवास व्यवस्था होत नाही किंवा त्यांची कार्यपद्धती चालत नाही. आणि तुम्ही एवढी मोठी 17,000 20,000 लोकांची आश्वासन देता. मी स्वर्गीय आर आबा असल्यापासून, आर बाबा आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री होते तेव्हापासून मी आबांनाही बरेच प्रश्न मी स्वतः लेखी स्वरूपात दिलेले होते की आबा आपल्याला महाराष्ट्रामध्ये ट्रेनिंग सेंटर वाढवल्याशिवाय आपल्या तरुण पिढीची बेरोजगारी संपणार नाही. आणि आपण त्यासाठी आपण महाराष्ट्रामध्ये विभागून कोल्हापूर विभाग असेल, औरंगाबाद असेल, नागपूर असेल, पुणे असेल, मुंबई अशा ठिकाणी वेगवेगळे ट्रेनिंग सेंटर करूया. आणि तिथं फार मोठं नाही, 500 लोकांचं जर आपण केलं तर एका वेळी आपण कमीत कमी 10,000 लोकांची पोलीस भरती घेऊ शकतो. ते आजपर्यंत झालेलं नाही. खोटी आश्वासन देऊन त्या तरुणाला फसवायचं काम हे सरकार करतंय. मित्रांनो, मी तुम्हाला आजही सांगतो, कोणत्याही प्रक्रियेमध्ये काम करत असताना त्यातली स्थिती काय आहे, तिथली परिस्थिती काय आहे न बघता नुसतं आश्वासन द्यायचं आणि तरुणांना फसवायचं काम या लोकांनी केलेलं आहे. तुम्ही आज ही तरुण पिढी तर बरीच आहे. आज लॉकडाऊनच्या नावाखाली 19 पासून किती लोकांच्या शासकीय नोकऱ्या गेल्या सरकारने आम्हाला सांगावं. आज जी क्लास 1 ची पोस्ट आहे 19 पासून एकही परीक्षा झालेली नाही. आज मला सांगा, एखादा गरीबाचा विद्यार्थी पुण्यासारख्या ठिकाणी जर तो अभ्यासासाठी गेला असेल तर मिनिमम एका पोराला महिन्याला 14 ते 15, अगदी मिनिमम सांगतोय मी, म्हणजे फक्त त्याची राहण्याची व्यवस्था मित्रांना असेल, बाकीचे काही सोयी सुविधा जाण्याची व्यवस्था असेल, परंतु त्या ठिकाणचा तिथला क्लासचा खर्च, त्या ठिकाणचं रूम भाडं, त्याचा जर सर्वत्र अभ्यास केला तर 5-5 वर्षाचे आज महिन्याचा जर खर्च काढला तर ते मुलगा 2 ते 2.5 लाखाला फुटला जातो. आणि अशा लोकांची तुम्ही परीक्षा घेऊ शकत नाही तर तुम्ही खोटी आश्वासन कशाला देता आणि तरुण पिढीला का फसवता, या सरकारला मला आवर्जून विचारायचं आहे. मित्रांनो, वेळ कमी आहे, मी खूप काय बोललो असतो शासकीय नोकऱ्या, परंतु ज्याचा उमेदवार आहे आपल्या विरोध पार्टीचा म्हणजे बीजेपीचा, त्या उमेदवाराची सुद्धा लायकी मला अगदी तळागाळापासून आता हा महादेव चालुक्य गेला, हा मी इस्लामाबाद पोलीस स्टेशनला मी काम करत होतो त्यावेळी हा महादेव साहेब बरेच आरोप बरेचसे गुन्हे दाखल होते, हा माझ्याकडे येत होता. त्यावेळी हा उमेदवार हे आकाराम मतदारसंघ हा त्याचं हमाली मला मिळेल का या कामासाठी आला होता. दादा मी खोटं सांगत नाही, रात्र झालेल्या मी धनगराचं फिरलोय, आजचं धनगराचं फिरलोय, माझं नाव उत्तम मोठे आहे. तर या व्यक्तीनं तिथं भाड्याची सायकल घेतली होती, ते आकाराम दादा माझ्याकडे 270 रुपये भाडं घेऊन त्याचं भाडं मागवतोय. मी आता फार मोठं काय बोलत नाही, परंतु जाऊ दे, त्याचं नशीब असं तो काय तर लबाड म्हणून खोटं बोलून वर गेला, आमदार झाला. आमदार झाल्यानंतर मित्रा तू आज 4 वर्ष आमदार आहे, त्या फडणवीसचं पिल्लू आहे म्हणून सांगतोय, मग तुला जातीचं आरक्षण का सुटलं नाही रे बाळा? काय तुला अडचण आहे सांग मला, मग कशाला मोठं बोलतोय? ही असली खोटं बोलणाऱ्या सरकारला आपल्याला थाळा देऊ नका. माझ्या धनगर बांधवाच्या तरुण मित्राला माझं आव्हान आहे, मित्रांनो तुमचे प्रश्न सोडवायचे असतील तर खरं सरकार ही महाविकास आघाडीचं सरकार, त्यातले आपले विक्रमदादा आहेत. आणि काय जर तुम्हाला शासकीय सेवेची अडचण असेल, त्याची माहिती घ्यायची असेल तर हा उत्तम मोठे मत सांगलीला बंगला आहे, सगळं आहे माझं. पण तुम्ही आज कंटी गावामध्ये बंगला बांधून स्थायिक आहे, कुठलाही प्रश्न तरुणाचा असेल तर तुम्ही मला कुठल्याही प्रकारची मी 1 रुपया कुणाकडे फी घेत नाही. त्याचा संपूर्ण आधार, त्याची संपूर्ण माहिती द्यायची माझ्याकडे तयार आहे. तुम्ही अहोरात्र माझ्याकडे या, त्याची माहिती तुम्हाला माझ्याकडे मिळेल. माझा काय नंबर वगैरे पाहिजे आमच्या इथले भरपूर पोपळे असतील, आमचे माझ्यावर आदिवासी सगळ्याकडे माझे नंबर आहेत. तुम्हाला माझी कळकळून विनंती आहे, असल्या कुठल्याही अफवाला बळी न पडता आपण विक्रम दादाला आपल्या ज्या 3 नंबरचं आपलं बटन आहे त्या हाताच्या चिन्हावर बटन दाबून आपण सर्व समाजाने सर्वांनी
टपळा करून वाटतो विक्रमदादा निवड द्या एवढीच कळकळीची विनंती करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय आमदार विक्रमसिंह दादा सावंत आपल्याला उमेदवारी आपल्याला प्रबोधन करतील. ते आपण सर्वांनी साथ देऊन टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं असे मी सर्वांना विनंती करावं. येणाऱ्या 20 तारखेला होऊ घातलेल्या जत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं या विचार मंचावर उपस्थित असणारे आपल्या गावचे सुपुत्र आणि डीसीसी बँकेचे संचालक सन्माननीय मनसूर चाचा, त्याचबरोबर डीसीसी बँकेचे संचालक ज्याने आपल्याला मार्गदर्शन केले ते प्रकाश जमदाळे साहेब, त्याचबरोबर या विचार मंचावर उपस्थित असणारे मार्केट कमिटीचे माजी संचालक सन्माननीय जे मामा, या विचार मंचावर उपस्थित असणारे त्या जिल्हा परिषद गटाचे सदस्य सन्माननीय माधव पाटील साहेब, आजचे विशेष वक्ते विवेक कोकरेजी, या ठिकाणी उपस्थित असणारे या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय सुभाष काका आणि या विचार मंचावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे या जिल्हा परिषद गटातून आलेले सर्व आमचे मतदार बंधू भगिनी, खरं तर बराच वेळ झालेला आणि या सभेला संबोधित करत असताना या विचार मंचावर असलेल्या बऱ्याच वक्त्यांनी आपलं मत स्पष्टपणे व्यक्त केले. पण या जत तालुक्यातील तमाम जनतेनं 2019ला ज्या पद्धतीनं काँग्रेस पक्षावर, महाविकास आघाडीवर आणि माझ्यावर विश्वास ठेवून आपण या तालुक्याच्या प्रथम नागरिक म्हणून जी काही जबाबदारी दिली ती जबाबदारी पार पाडत असताना गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आज एक प्रयत्न केलेला आणि खऱ्या अर्थानं जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता, त्या तालुक्याची ओळख आता कुठेतरी दुष्काळ म्हणून पुसताना आपल्याला दिसतो. कारण ज्या ज्या वेळेस मी उमेदवारी केली, मग ती जिल्हा परिषदेची असू दे किंवा विधानसभेची असू दे, या तालुक्यातल्या या दुष्काळी जनतेला न्याय मिळण्यासाठी मी वेळोवेळी त्या पद्धतीनं पाठपुरावा केला. जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना मी आणि माधव पाटील साहेब एकाच सभागृहात होतो. या सभागृहाच्या माध्यमातून आम्ही या तालुक्यातल्या विविध प्रश्नांचे, ते शाळा असतील, छोटे मोठे बंधारे असतील किंवा रस्त्यांच्या बाबतीत असेल, पाणी पुरवठ्याच्या बाबतीत असतील, ती या निमित्तानं आम्ही ठामपणे मांडले आणि त्याच जोरावर आज जी काही आमदारकी तुम्ही दिली गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये, त्या कालावधीमध्ये सुद्धा काम करत असताना गेली 2 वर्ष कोरोनात गेली आणि मग प्रत्यक्षात आपल्या आमदाराला किती काम करायला मिळालं तर फक्त 3च वर्ष मिळालं. आणि मग 3 वर्षात काम करत असताना या तालुक्याला, या दुष्काळी तालुक्याला प्रामुख्यानं पाणी द्यायचं काम केलं आणि ते पाणी आपणही 2000 विवेक कोकरे साहेब आपण जसं म्हटलं की या तालुक्याला, याच भागाला, या जिल्हा परिषद गटातून आपल्याला जत तालुक्याला पाणी सुरुवात होती. मग 2019च्या आधी जी काही योजना म्हैसाळची चालू होत होती तिथं आपल्याला पैसे भरून सुद्धा पाणी मिळत नव्हते अशी परिस्थिती होती. पण 288 आमदारांपैकी मी एकमेव आमदार होतो की पावसाळ्यात पाणी मिळणार. तर त्या माध्यमातून शासनाला जाग आणली, शासनाच्या माध्यमातून आज प्रशासनाला जाग आणली आणि प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरावा करून
या तालुक्यातली म्हैसाळ योजना जे काही या थोडाफार पश्चिम भागात, दक्षिण भागात आणि उत्तरेकडे आली ती मोठ्या प्रमाणावर कार्यान्वित केली. आणि ती कार्यान्वित करत असताना या तालुक्यातले जे काही ओढे, नाले, बंधारे या निमित्तानं भरले गेले आणि त्याचा फायदा असा झाला, आमच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी पोहोचलं नाही हे मान्य आहे, पण आज ते पाणी पावसाळ्यात आपण चालू केल्यामुळं आज आमची पाण्याची पातळी वरती आली. जी आज एकेकाळी पाण्याची पातळी साधारणतः 800-900 फूट या भागात होती, ती आज पाण्याची पातळी 150-200 फुटावर या भागातली आपल्याला आले की नाही आले. अशा पद्धतीचं मी काम, म्हणून मी म्हणतो की आज दुसऱ्या वेळेस सुद्धा मी तुमच्या समोर मत मागायला आलोय आणि ते फक्त आणि फक्त कामाच्या जोरावर मत मागायला आलो. आज जे काही जातीवादी बीजेपीचे पक्षाचे उमेदवार आहेत त्यांचे नेते या ठिकाणी या जत तालुक्यात प्रचाराच्या निमित्तानं आले आणि त्यांनी काय सांगितलं की जत विधानसभा हा मतदारसंघ सगळ्यात शेवटचा आहे आणि याला 1 नंबर मध्ये आणायचा आहे. मला सांगा, याच जत तालुक्यातील भोळ्या बाबड्या जनतेनं या मतदार बंधू भगिनीने 2005 ला, 2009 ला, 2014 ला कुणाचे आमदार निवडून दिले होते? भाजपचेच दिले होते का नाही? त्यावेळेस आमचा हा जत तालुका हा दुष्काळी भाग आहे लक्षात आलं नाही. या जत तालुक्यातील लोकांना प्यायला पाणी नाही हे लक्षात आलं नाही. आणि मग आत्ताच कसं काय लक्षात आलं की जत तालुका हा शेवटचा आहे आणि एकदम पहिल्यांदा नाही, पहिल्या क्रमांकावर आणायचं. कशासाठी लक्षात आलं? तर जसं कोकरे साहेबांनी सांगितलं की जो काही उमेदवार आहे हे उमेदवार देवाभाऊचे काय आहे? उजवा हात आहे. आणि मग या उजव्या हातानं जे काही खऱ्या अर्थानं कामं करायला पाहिजे होती ती कुठली कामं केली? की या तालुक्यात जसं जमदाडे साहेबांनी सांगितलं की विधान परिषदेवरची आमदारकी घेत असताना जवळजवळ अजून 3 वर्ष बाकी आहे, पण 3 वर्ष पूर्ण झाली. आमच्या तालुक्यातला त्यावेळेस दुष्काळ त्यांना आठवला नाही आणि आता काय आपल्याला तुम्हाला येऊन सांगतायत की जत तालुक्यातला माझा कोण उमेदवार माझा दुश्मन नाही. माझा दुश्मन काय तर पाणी आणि कोयता आहे. म्हणजे आमच्या तालुक्यातला कोयता काढण्यासाठी यांनी उमेदवारी घेतली. मग बंधू भगिनींनो, मी त्यांना या सभेच्या निमित्तानं एक प्रश्न विचारतो की आटपाडी तालुक्यात ज्या तालुक्यातनं तुम्ही आहे त्या तालुक्याचा सुजलाम सुफलाम तुम्ही केला का? की त्यांचा जर केलेला असेल तर बघ आमच्या तालुक्यावर बोला. कारण ज्या तालुक्यातले मोठ्या प्रमाणावर गोदीत जे आमचे हमाल लोक आहेत ते हमाल लोक कुठल्या तालुक्यात आहेत? जास्त तर आटपाडी तालुक्यात आहेत. पण त्या आमच्या बांधवांचा हुक्क काढायला तुम्हाला वेळ नाहीये आणि आमच्या तालुक्यातून कोयता काढायला निघालाय. हे आमच्या तालुक्यातली जनता सुज्ञ आहे. या तालुक्यातल्या जनतेनं कधी जे काही 2005 ते 2014 पर्यंत या तालुक्यातल्या जनतेनं भोगलेलं आहे. या तालुक्यातल्या जनतेनं 2005 ला बाहेरचा आमदार केला, 2009 ला बाहेरचा आमदार केला का नाही? का नाही केला? मग ते जर या आमच्या तालुक्यातल्या जनतेने जर ते भोगलेलं असेल तर मग आमचा हा बाहेरच्या उमेदवाराला तुम्ही साथ देणार का? नाही. म्हणून जसं जत तालुका हे आमचं घर आहे आणि आमच्या घरातले ज्या काही समस्या आहेत ते कोण सोडवतो? घरातला आमचा कर्ता पुरुष सोडवतो का नाही सोडवतो? मग मला सांगा, आमच्या या विचार मंचावर उपस्थित असणारे सर्व
जे काही कुटुंब प्रमुख आहेत ते आमच्या घरातले समस्या सोडवायला समर्थ आहेत की? मग मला सांगा, बाहेरच्यानी येऊन आपण करतो का? बाहेरच्याला, शेजारच्याला आपल्या घरात आपण लक्ष घालायला देतो का? देतो का? नाही. म्हणूनच येणाऱ्या 20 तारखेला आपल्या जो घरातली भांडणं आहे ती आपलं आपण बघू आणि आपल्या समस्या घरातल्या कर्त्या माणसांकडनं सोडवून घेऊ. म्हणून येणाऱ्या 20 तारखेला आपण सगळ्यांनी हाताच्या चिन्ह पुढचं बटन दाबून या तालुक्याचा दुसऱ्यांदा काम करण्याची संधी आपण या निमित्तानं द्यावी की जेणेकरून या तालुक्यातला चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या निमित्तानं आम्ही सांगतो. आणि येणाऱ्या 20 तारखेला आपण हाताच्या चिन्ह पुढचं बटन दाबून मला या ठिकाणी आपल्याला काम करण्याची संधी द्यावी, सेवा करण्याची संधी द्यावी, एवढंच या निमित्तानं आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर साहेबराव आतारेने आभार व्यक्त करावा. आपल्या विधानसभेचे उमेदवार आमदार विक्रमदादा यांच्या प्रचारार्थ जे भागातून लोक आलेले आहेत त्या सर्व लोकांचा मी आभार मानतो. आणि तुम्हाला एक कळकळीची विनंती करतो, 23 तारखेला गुजरातमध्ये फटाके उडण्यापेक्षा 20 तारखेला